सारे म पद म सारे म पद म पद सा पद सारे सा. काय चिमणराव, काय खबर? थोडक्यात घसरला. घसरला? कोण घसरला? एका आकड्याने मार खाल्ला. मेंढीसे चौका आला. म्हातारा कामातून गेला. चिमणराव, ओ चिमणराव. कोण आहे? काय मी आहे मी. आहात कुठे? आपल्या बंगल्यात की मटका बाजारात? काय थट्टा करता काय? हा. आम्ही बंगल्यातच आहे आपल्या. हो काय? थोड्या वेळापूर्वी नव्हतात म्हणून म्हटलं. काय थोड्या वेळापूर्वी मी वेगळ्या विचारात होतो. हा. म्हणजे तसा भलता सलता विचार नव्हता माझा. नव्हता. आपला घरगुती विचार. अच्छा अच्छा. साखर संपलीये, हा. दूध आलं नाही, हा. सिलेंडरचे भाव वाढले वगैरे वगैरे वगैरे. चिमणराव, डोंट बी नर्वस. थापा मारण्याच्या कलेत तुम्ही अजून बरेच कच्चे आहात. म्हणजे मी 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 काय? तुम्ही बॉल टाकलात माझी विकेट काढायला, पण मी त्या बॉलवर चौकार मारला. मेंढीसे चौका हा तुमचा घरगुती विचार आहे का? हा? जाऊ दे ना विजय साहेब. हा. तुमची आमची दोस्ती का आजची आहे का लहानपणापासूनची? हो, लहानपणापासूनची आहे. तुम्हाला आठवतं चिमणराव? काय? तुम्ही मला शाळेत सोडायला आणि घरी न्यायला यायचात. आठवतं म्हणजे काय? हा. केवढी काळजी घ्यायचो मी तुमची त्यावेळी. हो ना, माहिती आहे मला. एकदा मी वर्गातल्या मुलीची खोडी काढली. हा. होताच तसं तुम्ही खोडकर लहानपणी. छे, 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 छे. आणि ही गोष्ट मी बाबांना सांगेन अशी तुम्ही मला धमकी दिली. पण मी खाऊचे पैसे द्यायचे कबूल केलं तेव्हा लगेच गप्प बसलात. नाही म्हणजे आता काय नीटचं आठवत नाही. हा, पण मग मी रोज तुम्हाला खाऊचे पैसे द्यायचो, तुम्ही मला धमकी द्यायचात, मग मी पैसे दिल्यावर तुम्ही गप्प बसायचात. नाही का म्हणजे- आठवतं की नाही? नाही काय हे नीटचं आठवत नाही. हा, हा. आता वय झालं ना माझं. वय झालं, तुमचं झालं, पण माझं नाही झालंय. समजलं ना? हा. जाऊ द्या ना विजय साहेब. बोला. जाऊ द्या ना, तुमची आमची दोस्ती गाची आहे. पण हे कुणाला सांगायचं नाही. हा? खाऊच्या पैशाचं? नाही हे तर नाहीच सांगायचं. पण हे आपलं हे हा, मेंढीचे चौका. हळू 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 नाही सांग. मग राहील ना लक्षात. काळजी करू नका तुम्ही चिमणराव. अहो, बाबा सोडले तर मी कोणाला काही सांगणार नाही. हो साहेबांना अहो, मी सांगतोय काय तुम्ही करताय काय? काय? साहेबांना कळलं तर केसांनी गळा कापतील माझा. असं म्हणताय तुम्ही? ठीक आहे, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. कसली कल्पना? म्हणजे बघा, कल्पना झकास आहे. हा, मला पसंत आहे आणि तुम्ही पसंत करण्यात तुमचं हित आहे. काय कल्पना आहे? हा, कल्पना अशी आहे की लहानपणी तुम्ही माझ्याकडनं खाऊचे पैसे घेतलेत. म्हणजे ते आता वसूल करणार की काय? अरे, बरेच समजूतदार आहात तुम्ही. नाही नाही विजय साहेब हे फार होतोय. हा. म्हणजे हा हा अन्याय होतोय. हा. अन्यायाचा अतिरेक होतोय. हा. अतिरेकाचा हा, हा हा, हा, अतिरेक होतोय. ही पुढाऱ्यांची भाषा मला पाठ आहे. पण मी तुमच्या पगारातले पैसे थोडेच मागतोय. मग म्हणजे पगारा व्यतिरिक्त जे इतर तुम्ही हात मारता ना असे ते विजय साहेब मी गरीब बापडा मुनीम हा. एक बायको आणि आणि 11 मुलं मिळून डझनभर क्रिकेटची टीम पोसावी लागते तुम्हाला. हे पाठ झालंय मला. कॉन्ट्रॅक्ट मंजूर आहे की नाही तेवढं बोला. विजय साहेब हा. विजय साहेब कॉन्ट्रॅक्ट कशी ठरतात हा. का? जरा दमादमानं घ्यायचं. अच्छा. आपण वाटाघाटी करू. वा वा वा, हुशार आहेत चिमणराव चराटकर. म्हणजे वाटा तुम्ही घेणार आणि मला घाटी बनवणार. बर काय आहे तुमची कल्पना सांगा. आता कसे मुद्द्यावर आला. बोला. हा, म्हणजे बघा, हा. मला ना एक 1000 रुपये लागतील. 1000? हा, पहिला हप्ता. 2 मिनिटं पुढचं पुढे बघूया आपण. 1000 रुपये खाऊसाठी? हा. अहो नुसत्या खाऊसाठी? अहो एवढं खाऊ नका हो, तब्येत बिघडेल. आजकाल खाण्यामध्ये भेसळ असते. 1000च्या नोटेत सुद्धा भेसळ असते. हो का? हा. काय सांगता काय? मग? पण मला हे खाऊसाठी पैसे नकोच आहेत मुळी. मग मला माऊसाठी पैसे हवेत. माऊसाठी? येस. अहो पण आपल्या घरात 2 मांजरं आहेत. त्या 4 पायाच्या आहेत. माझी माऊ 2 पायाची. म्हणजे कुणी मुलगी बिलगी आहे की काय? मुलगीच आहे, हा? पण अजून येऊन बिलगायची आहे. पण चिमणराव, हो. मी काय म्हणतो, ह्या सुंदर मुली आणि माऊ हे म्हणजे मांजरी ह्या सेमच, एकदम सारख्या. म्हणजे बघा, बऱ्या तोपर्यंत बऱ्या, पण एकदा का नख बाहेर काढली की मग क्लीन बोल्ड. बरोबर. काही विचारायला नको. बरोबर. यस.
मग काय हो काय बोलताय पैसे काढताय ना? देतो ना, नाही म्हणत नाही, पण आधी मला हे सांगा, त्या सुंदर मुलीचा आणि तुमचा संबंध काय? काय चिमणराव एवढं कळत नाही का तुम्हाला? तिचा आणि माझा संबंध, हा, अरे बॅटचा बॉलशी जो संबंध तो तिचा माझ्याशी. वा, वा काय वा, कळलं ना? चला काढा पैसे. देतो, नाही म्हणत नाही, पण आधी मला हे सांगा, त्या सुंदर मुलीचं नाव काय? तिचं नाव हा, हा चिमणराव. चिमणराव नाव तिचं? चिमणराव कसं असेल काहीतरी बडबडतात. तिचं नाव सांगतो, ऐका. टन 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 तुमची टन. फडावरची सवय अजून गेलेली दिसत नाहीये. तिचं नाव सांगतोय ना ते गपचूप ऐका. तिचं नाव आहे गोदा. बुम. काय ढोलकी फुटली? अरे 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 अरे, काय जुनाट नाव आहे हो. चिमणराव नाव जुनाट असेल तरी ती नवीन आहे. अच्छा. एकदम कोरा करकरीत माल. माल? माल नाही माल, चला काढा माल. नाही, माल देतो, नाही म्हणत नाही, हा. पण जरा तिचं वर्णन करून सांगा ना. अरे तिचं वर्णन मी काय करावं आणि तुम्ही काय ऐकावं? का 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 त्याला प्रोफेसर फडकेच हवेत. का दुसरा लेखक नाही चालणार? नाही, कारण ती इतकी सुंदर आहे की तिचं चित्र काढायला दलालच हवेत. दलाल? हुसेन नाही चालणार? हुसेन चालतील, अलीकडे बरं काढता. चला तुम्ही काढा. नाही, काढतो, नाही म्हणत नाही, पण आधी मला हे सांगा. काही सांगणार नाही आता मी तुम्हाला. हो. नुसतं मला हे सांगा हे सांगा. हो, असं- तर मला बनवता का? हो. अरे वा वा वा, का घाबरतो की का मी? चला पैसे काढा पटापट. अहो, मी नाही म्हणत नाहीये. नाही म्हणत नाही आणि देत पण नाही. ते काही नाही, आत्ताच्या आता वरती जातो आणि बाबांना सांगतो कुठे. काय कसली गडबड काय आणि कसले पैसे पाहिजेत? पैसे कोणाला पाहिजे? हा, ते मी नाटकातलं भाषण बोलत होतो. अच्छा, नाटकात काम करतोय. हो काय चिमणराव? हो हो हो, काय तडफदार भाषण आहे हो. चला, म्हणजे क्रिकेटचं व्यसन गेलं वाटतं. नाही 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 बाबा, अहो क्रिकेट आहे हो. पण थोडस नाटकही करून पाहावं म्हटलं. बापरे, म्हणजे मला दुसरं घर घेतलं पाहिजे का? कारण या क्रिकेटमुळे घराचा जिमखाना केलायस. आता नाटकात आली म्हणजे माझी थोडी झोपायती पण गेली. हा, असं नाहीये बाबा, असं नाहीये. माझ्या नाटकातलं काम काय छान होणार आहे. तुम्हाला खोटं वाटतं विचारायची म्हणा हो, ना. काय भाषण म्हटलं बा, मग- एकदम तडफदार. तुम्हाला म्हणून दाखव. दाखवा. दाखवतो, ऐकाच तुम्ही. ऐका ऐका. टन 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 टान टन टान टन. टान. गप्प बसा. बसा म्हणजे उठा. अहो, बसाल म्हणा. हा, अरे वा, काय झालं बाबा माडीवर असले म्हणून घाबरतो की का मी? हा, पैसे द्याल तेव्हाच गप्प बसेन. नाही म्हणत नाही आणि देत पण नाही. आत्ताच्या आता जातो आणि बाबांना ए सांगतो. बस 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 झालं. खूप तडफदार भाषण आहे बाबा तुझं. आवडलं ना तुम्हाला? एकदम, एकदम. थँक्यू थँक्यू. चला मग मी निघतो आता कुठे? प्रॅक्टिसला क्रिकेटच्या. अरे कसली प्रॅक्टिस करतो? अरे जन्माला आलास काहीतरी सार्थक कर. बाबा हा. जन्माचा सार्थकच करतोय मी, सार्थकच करतोय. करतोय. अरे वा, तुम्हाला आजचा विजय वरवंटे दिसतोय पण मला उद्याचा विजय वरवंटे दिसतोय. सचिन तेंडुलकर, हा. राहुल द्रविड हा. यांच्या पंक्तीत हा विजय वरवंटे बसेल तेव्हाच तुम्हाला क्रिकेटचं महत्व कळेल बाबा. तेव्हाच तुम्हाला. आता वरवंटा घालून डोक्यात धरून क्रिकेट प्रॅक्टिस करतोय म्हणे. चल जा. जातो, जरा बॅट द्या ना. हे काय बापाला नोकरच करून टाकलं तिने. थँक्यू बाबा, थँक्यू. चिमणराव हो. विसरू नका. नाही नाही, हो हो हो. हा, विसरायचं हो, नाही. हा, हो, हा. हो. येतो मी बाबा. हो. बाय बाय. हो इकडे. काय? काय म्हणाला तू? काय नाही, आज संध्याकाळी त्यांची क्रिकेटची मॅच आहे, ती पाहायला बोलावलं होतं. हा? नाही, पण मी जाणार नाही, मी काम करतो. हा, काय होणार या पोराचं पुढे कोणाच ठाऊक काय बाबा. होणार? क्रिकेटर होणार, दुसरं काय नाही, होणार? तो क्रिकेटर झाला नाही पाहिजे. मग तो कोण झाला पाहिजे? मसाल्याचा व्यापारी. हा, आणि त्याने मसाल्याच्या धंद्यात लक्ष घातलं पाहिजे. हा. पण व्यापाराचा मसाला दिसत नाही त्याच्यात. कसं नाही. अरे व्यापाराचा पोर आहे, बरोबर व्यापारी होणार. तुम्हाला सांगतो, अरे त्याने जर मसाल्याचा व्यापार केला ना, तो 2 वेळा चमचमीत जेवण खेळतो. अरे एवढा धंदा भरभर आणलाय, आहे की नाही? हो 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 अरे घाबरतं काय होय म्हणायला? हो 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 मग हो. आज शहरात बघा, कोकणातला माणूस असू देत, घाटावरचा माणूस असू हो. देत, कुठला मसाला वापरतो? कुठला वापरतो? हा? बाबूराव वरवण त्यांचा. हा, मांसाहारी जेवण असू देत, नाही शाकाहारी जेवण असू देत, हॉटेलवाले कुठला मसाला वापरतात? बाबूराव वरवंटे यांचा. हा, आणि हे कार्ट वरवण त्याचा. हे! बाबूराव वरवण त्यांचा. हा, आहे की नाही? हो. मग त्यांनी काय करायला पाहिजे? मसाल्याच्या धंद्यात लक्ष घातलं पाहिजे. मग आता एवढा धंदा मी भरभटेला आणलाय, हो. उद्या सांभाळणार कोण? उद्याचा दिवस ना मी सांभाळतो. अरे उद्या म्हणजे माझ्या पश्चात सांभाळणार कोण? आणि तुम्ही काय सांभाळणार? एक तर म्हातारे झालात. नाही, तसं वय झालं नाही माझं, नुकतंच कुठं हो हो, मला. अजून तुम्हाला लोक विचारतात तुम्ही किती आहे म्हणून. खरं म्हणजे तुम्हाला केव्हाच काढलं पाहिजे होतं मी, पण तुमची बायको आणि 11 पोरांकडे बघून मी गप्प बसलो. काय? हो, हा. माझ्या बायकोकडे पाहून तुम्ही. काय? माझ्या बायको मुलाकडे पाहून तुम्ही गप्पा बसलात असं म्हणणं. हा, मग आता ह्यांनी काय केलं पाहिजे? मसाल्याच्या धंद्यात लक्ष घातलं पाहिजे. हे तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे. सांगतो ना. हा, आणि आमची ही कुठे चटणी? म्हणजे आपली मिरची. कोण? म्हणजे वर्षातही. हा,
सकाळीच उठून गेलेत. गेले असेल कुठेतरी रडगाणं ऐकायला. आज कवी संमेलन आहे ना. हो हेच चाललंय. 2 मुलं, दोघांच्या वेगवेगळ्या तारा. बरं. एकाला क्रिकेट शिवाय काही दिसत नाही आणि हिला कवितेशिवाय काही सुचत नाही. असं वाटतं ना धरून गळ्यात दाबा धरून. मी आहे. घ्या डाक घ्या. हा? डाक घ्या असं तुम्ही मला सांगा. माणूस मला वेडा करणार बाबा. काय सांगतो एक एक. हा नोकर का मी नोकर तेच कळत नाही मला. पांढरे कसे म्हणून गप बसतो. वारला वाटतं गेला कुठे तो? डाकिया डाकलाया डाकिया डाकलाया डाकिया डाक. हो मोहम्मद रफी. हो. कसली गाते कोणाची एवढी पत्र? वर्षा त्यांची. एवढी? हा रोज येतात साहेब. बापरे ही पोरगी आहे की पोस्ट बॉक्स? काय केलंय कार्टून बघा बघा काय ते बघा जरा. नाही साहेब पण हे बरं नव्हे. काय बरं नव्हे? नाही म्हणजे दुसऱ्याची पत्र फोडणं बरं नव्हे. मला शिकू नका फोडा ती. पण साहेब हा ह्याच्यावर लिहिलंय काय? मालकाच्या हुकमाशिवाय फोडू नये. तुमचा मालक कोण आहे? कोण आहे? हा? तुम्ही आहात. हा मग फोडा. मी सांगतोय ना फोडा लवकर. वाचा हो. वाचतो. छे 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 छे. काय घाण 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 वाईट वाईट लिहिलं याच्यात. तुम्ही लिहिलंय का? नाही त्या माणसाने हा, लिहिलं. मग तुम्ही वाचा ना. तुम्हाला काय वाईट वाटतंय? ठीक आहे. हा प्रिय वर्षा काय? असं ह्याच्यात लिहिलं. हा हा प्रिय वर्षा हम्म. तू माझ्या प्रीतीची कोंबडी आहेस. पत्रात लिहिलंय तसं. माझ्या हृदयाच्या खुराड्यात तू कधी बरं येऊन बसशील लाडके. तुझ्या वाचून मी म्हणजे कोंबडी वाचून कोंबडा. हा. माझी अवस्था तुला काय सांगू. तुझ्याशिवाय मला दाणा सुद्धा गोड लागत नाही. बाप्पा कसले आवाज काढताय तुम्ही कोंबडीच्या? मला काय म्हणालात? तुम्हाला कोंबडीच्या म्हणतो? तुम्हाला बोके म्हणतो ना मी. हा पुढे गेलेलं वाचा. हो माझा कोंबडी विकायचा धंदा आहे. तुझ्या वडिलांचा मसाल्याचा धंदा आहे. तेव्हा तुझं माझं जर जमलं तर आमच्या कोंबड्या आणि तुमचे मसाले मिळून संसार चांगला चमचमीत होईल. अरे बापरे आणखी काय का? नाही अजून बरंच लिहिलंय. बस बस दुसरं वाचा. दुसरं वाचा चला. कोंबडीचं कोंबड्या विकतो आणि माझ्या पोरीची लग्न करतोय. अरे उलटी बाजू समजते की नाही? असे फिरताय कुठे गोल? हा साहेब वेळ लागतो. हो. वय झालंय. वाचा. बापरे बरंच लांब आहे. थोडक्यात वाचा. हा हम्म. कुमारी वर्षा बाबूराव वरवटे यास हा या पत्राद्वारे आम्ही अशी नोटीस देत आहोत की नोटीस? या पत्रात लिहिले हो. हा ते वाचा हो. नोटीस देत आहोत की आपण आमचा एक किमती ऐवज चोरला आहे. बापरे या पोरीने काय चोरलं त्यांचं? हो वाचा तुम्ही. तुम्ही एक्सप्रेशन खूप देता. आमचा एक किमती ऐवज चोरला आहे हा. आणि तो आमचा आम्हाला परत केला नाही हा. तर आपल्यावर कायदेशीर इलाज केला वाचून आम्हाला गत्यंतर होणार नाही. बापरे पुढे 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 काय? हो आणि पुढे आहे का साहेब हा. तो ऐवज म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ज्याच्या वाचून माणूस जगूच शकत नाही ते आमचं हृदय. तरी ते नोटीस मिळतात आमचं आम्हाला परत करावं अन्यथा आपलं हृदय आम्हाला द्यावं आणि आमच्याशी विवाहबद्ध व्हावं. कळावे आपला नम्र सोकोजी ठोकोजी भामटे BA. इंग्लिश आहे की अडकणार? ठेव 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 ठेव. काय पोरीचे चॉईस आहेत. एक कोंबडीवाला, एक वकील, दुसरा दलाल, तिसरा सिनेमा नट. साहेब पत्र फोडूय. नको नको ती सगळी बंबट टाका. बर. पुढे चालात? बंबाट टाकायला. नाही राहू द्या इकडे. हो. आता ती आली ना चांगला जाब विचारू तिला. अरे एक कोंबडीवाला, एक वकील, एक नट, सगळे लोक इकडे घरात आणते की काय? हा बस ठरलं. काय? ठरलं. काय? लग्न करायचं. लग्न? अहो पब्लिक काय म्हणेल? पब्लिक? म्हणजे लोक काय म्हणतील बाहेरचे? का का लग्न करायला काय झालं? अहो लग्न करायला काय झालं? अहो, काय करायचं पण काय का तुम्ही या वयात लग्न करणार? मी माझं नाही हो. मग? वर्षाचं म्हणतोय. हा कोणतरी चांगला व्यापारी बघतो आणि तिच्या गळ्यात मारून टाकतो म्हणजे माझा गळा मोकळा होईल. मेरे ख्वाबों में जो आ हे मात्र कुठली गाणी म्हणते नको ती. अहो मी नाही म्हणत आहे वर्षातही म्हणतात. काय गळा आहे त्यांचा एकदम मोकळा. या आल्या बघा. अय्या बाबा तुम्ही अजून आहात? म्हणजे तुला काय बातमी आली की वारले म्हणून? नाही 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 तसं म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे यापूर्वीच तुम्ही रोज घर सोडता ना म्हणून विचारलं. नाही ना आता मला घर लवकरच सोडलं पाहिजे. खरंच? कुठे नवीन जागा मिळते? मलाही या जागेचा कंटाळा झाला होता. नाहीतरी बरं कुठे मिळते जागा? वर्षातही साहेबांना असं म्हणायचंय. तुम्ही गप्प बसाव. मध्ये मध्ये तोंड घालू नका. वाईट सवय आहे तुम्हाला. हा बाबा कुठे मिळते नवीन जागा? हिमालय. वाव! म्हणजे एसी लावायची पण गरज नाही. अरे गप ग. इथे मी राग आलाय मला आणि तुला कसले विनोद सुचतायत? बाबा तुम्ही खरं रागवलात माझ्यावर. हा. पण तुमच्या रागाचं कारण काय? हा ह्यानी काहीतरी हिशोबात घोटाळा केला असेल. अहो माझा हिशोब अजून साहेबांनी पाहिलाच नाही. हा घोटाळा हे! म्हणजे सीनची सवयच जात नाही माझी. हे बघ पोरकटपणा बंद कर आणि मी विचारेन त्या प्रश्नाचे उत्तर दे मला. अय्या बाबा म्हणजे आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात? नाही तुझी झडती घेणार आहे. साहेब मी चालतो. तुम्हाला कोणी थांबायला सांगितलं का? आणि सरळ फॅक्टरीत जा. घरच्या घरच्या नाही हो मग? आपल्या फॅक्टरीत जा. हा, हा. तिकडे जाऊन कुठा हा, हो. तेवढा 10 मिनिटात घरून कुठून याल काय ते? असं काय करताय? चला तिकडे.
हा बाबा करा झडतीला सुरुवात. मला एक विचारायचं आहे, तुला बाबाबद्दल काय वाटतं? कोणाच्या बाबाबद्दल? अरे माझ्या तुमच्या बाबा? नाही नाही, माझ्या म्हणजे आता तुझ्या बाबाबद्दल. हा म्हणजे तुमच्याबद्दल ना. शे किती सोपा प्रश्न विचारलात बाबा. माझे बाबा हा मसाल्याचे व्यापारी असले तरी माझे बाबा अगदी बासुंदी सारखे गोड गोड आहेत. नवस करूनही असे बाबा कुणालाही मिळणार नाहीत असे आहेत माझे बाबा. हो, पण हे बाबा भडकले ना तर मसाल्यासारखे तिखट सुद्धा होतात. पण आम्ही तशी वेळच आणणार नाही ना. तशी वेळ आणली आहे. काय भलतं सलतं कानावर आलं तुमच्या आज? कानावर ते वाच मग केल वाचते. काय आहे? हा! हे एवढंच ऐकून तुम्हाला एवढा राग आलाय काय बाबा? तुम्ही पण उलट तुम्हाला माझा अभिमान वाटला पाहिजे. सतत जाहिराती करून सुद्धा तुमच्या मसाल्याला जितकी पब्लिसिटी मिळत नाही तितकी जाहिराती शिवाय तुमच्या मुलीला आज मिळाली आहे. नाही नाही, उलट एकाच वेळेला बऱ्याच लोकांना तू वेळ केलंयस म्हणून तुला एखादा नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे. नको बाई, ते अवॉर्ड ना पडलेल्या पिक्चरसाठी ठेवलेलं असतं. यात पोरकटपणा बंद झाला. माझं ऐक, हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजे. पण हे सगळं मी केलंय का बाबा? मला माहिती आहे ना, मी तुला सांगतोय बंद झालं पाहिजे. बरं त्यांना विचारून सांगते. गप्प बस. हा. मी ठरवलंय काय? लग्न करायचं. तुम्ही या वयात मूर्खपणा करू नको. तुझं लग्न ठरवलंय मी. माझं लग्न हा मुळीच नाही. का? तुम्ही मला इतकं शिकवलं, छान केलं. तेच माझ्या अंगाशी आलं. तुला उगाच शिकवलं असं झालंय. माझं ऐक, तुझं लग्न होणार म्हणजे होणार. अजिबात करणार नाही. मी माझ्या मर्जी विरुद्ध अजिबात लग्न करणार नाही. तुझा बाप करेल. तुम्ही बिंदास करा. नाहीतरी तुम्ही ओल्ड फॅशन आहात, म्हणजे ओल्ड स्कूल यु नो. पण मी या नव्या जमान्यातली हा. आहे. ज्या जमान्यात मुली पोनीटेल हा. घालतात, मिनीज घालतात, हिप्स्टर्स घालतात. फोटो उघडे ठेवतात. त्यामुळे तर स्त्रीच्या खऱ्या सौंदर्याचं दर्शन होतं बाबा. कप्पाचं सौंदर्य. अरे आज पोट उघडं ठेवलं, काय माहिती पुढे काय उघडं ठेवलं ते. असू नकोस. तुला ह्या जुन्या स्टाईलने लग्न केलं पाहिजे म्हणजे पाहिजे. मी मुळीच करणार नाही. ज्या माणसाला मी ओळखत नाही अशा माणसाची लग्न करायची मला जुनी पद्धत पसंतच नाही. बाबा लग्न हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. हा. घराचा प्रॉब्लेम, बेकारीचा प्रॉब्लेम, अन्नधान्याचा प्रॉब्लेम, त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे बाबा. तुम्ही ह्या कादंबऱ्या वाचता, पिक्चर बघता ना, म्हणून तुमच्या डोक्याचा प्रॉब्लेम झालाय. माझं ऐक, ही नवी पद्धत सोडून दे, जुन्या पद्धतीनेच लग्न कर. माझं तेवढं ऐक. ठीक आहे बाबा, मी एका अटीवर लग्न करीन. बोल. तुम्ही जर मला माझ्या जन्माचा जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य देणार असाल तरच मी तुमचं ऐकीन. कशातून निवडणार? ह्या कागदात ना? छे 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 छे, माझी आवड यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. म्हणजे फारच वेगळी आहे, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. तू आवड सांगतेस की निर्माची ऍड करते? पण तो माणूसच आहे ना. हो बाबा, हा पण तो सामान्य माणूस नाही. मग? ती एक फार फार मोठी प्रसिद्ध व्यक्ती आहे. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्यासारखा व्यापारी आहे वाटतं. हा. बापाला ह्या करते. मग कोण मंत्री आहे का? हा. अरे अरे मग कोण आहे? हा? तो हा? बाबा हा? नाही हा? नाही, ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच बघा. ढांटणान. नाही पण तो येणार आहे ना, की उगाच आपलं सांग येणार सांगतो आणि येणारच नाही. येणार म्हणून न यायला ते कोणी पुढारी नाही बाबा. इतक्यात ते येतीलच. हा, म्हणजे तुमचं आधीच ठरलं होतं तर. हे काय करतेस? लाजते. मला वाटलं दात घासते. ठीक आहे, मी वर जातो. नको एवढं. अगं नाही, तुझा बाप काय मरतोय सारखा सारखा. अगं वर म्हणजे माडीवर जातो. हा तो आला की मला कळ. बाबा यू आर सो स्वीट. अगदी बासुंदी सारखे तुम्ही गोड गोड आहात. नाही अजून त्याला बघितलं नाही. बघितलं ठरवीन. मग तू म्हणशील बासुंदी आहे की मसाला आहे. हा, आला की मला कळ. ढॅंटेडेंग. हाय करीन म्हणतो तुझ्या रूपावर एकच कविता छोटी सुंदर. उपमांसाठी केला गोळा निसर्गातला माल मसाला. फळे फुले अन भाजीपाला चंद्र तारका तोडून भुवर. करीन म्हणतो तुझ्या रूपावर एकच कविता छोटी सुंदर. हाय 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 जाहले काय परंतु, हाय जाहले काय परंतु फुकटच गेल्या साऱ्या वस्तू. हाय जाहले काय परंतु फुकटच गेल्या साऱ्या वस्तू. जुन्या विटा अन मॉडर्न वास्तू, जुन्या विटा अन मॉडर्न वास्तू. विसंगती ही कळली न करीन म्हणतो तुझ्या रूपावर एकच कविता छोटी सुंदर. आहा आहा, आज माझी लेखणी खऱ्या अर्थी धन्य झाली. आजपर्यंत मला मोठी घमेंड होती. मी कविता उत्तम लिहितो
म्हणून त्या गाजतात. मग पण नाही, आज माझ्या लक्षात आलंय, काय? तुझ्यासारख्या गोड गळ्याच्या सुंदर मुली त्या गातात म्हणून त्या गाजतात. पुरे भर का कविराज? हा? ही स्तुती आहे हे मला चांगलंच माहितीये. छे छे छे, स्तुती? मिस वर्षा वरवंटे, ही स्तुती नाहीये, मग? ही वस्तुस्थिती आहे. काय सांगताय? हा, आणि आपली स्तुती मी पामर काय करणार? मग त्यासाठी कमीत कमी कवी कालिदास तरी असायलाच पाहिजे. पुरे 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 कालिदासाला तुर्तास स्वर्गातून यायला वेळ नाहीये. हा. त्यामुळे आपण हा प्रोग्राम थोडासा पुढे ढकलूया. ठरलं? पण काय हो कविराज, हा हा हा. बसा ना. हो हो. तुम्हाला आज इथे यायला उशीर का झाला? त्याचं काय आहे म्हणजे बसला की होता का? बस आणि मी, मग आम्ही बसने नाही छे छे, मग शक्य नाही. म्हणजे आम्ही प्लेनने आलात? नाही, मग? आम्ही ते विनोबा एक्सप्रेस, म्हणजे विनोबा भावे एक्सप्रेस. नवीन ट्रेन आहे का? नाही, पायी पायी आलो. आलं का ना लक्षात? आम्ही पायी पायी आलो. बरं. पण खरं सांगू, हा, इथे उशिरा येण्याचं कारण ते नव्हे. मग काय? हा, म्हणजे मग रोड साइड रोमिओ म्हणून नक्कीच कुठल्या तरी पोलिसांनी तुम्हाला आत टाकलं असणार. नाही, तेही शक्य नाही. मग? कारण आम्हाला अटक करणारा पोलीस एक तर रिकाम टेकडा तरी असला पाहिजे, नाही तर घरी बायकोशी भांडून आला असला पाहिजे. हा. मग तुम्हाला उशीर होण्याचं कारण तरी काय गडे? सांगू? सांगा, खरं सांगू, खरं खरं सांगा. मी मुद्दामूनच उशिरा आलो. मुद्दा का? ते मोठेपणाचं तंत्र आहे वर्षा. म्हणजे मोठी मोठी माणसं समारंभाला उशिरा काय येतात? काय येतात? जितका जितका जास्त उशीर तितका तितका माणूस मोठा. ओ पण वर्षा, तुला माझी खूप वेळ वाट पाहायला लागली ना? नाहीतर काय, मी कशी वाट पाहिली हे माझं मला माहितीये. मला माहितीये ना. कशी? सांगू? सांगा. रात्रीनं चंद्राची वाट पाहावी तशी, हाय, रात्रीनं चंद्राची वाट पाहावी तशी, कोकिळेनं वसंताची वाट पाहावी तशी. बरोबर? नाही नाही, मग सकाळी दूधवाल्याची वाट पाहावी तशी किंवा संध्याकाळी भेळवाल्याची वाट पाहावी तशी. झाला आमची एवढीच वेळ. नाही, आमच्या लक्षात आलं आता, काय? बायका नवऱ्यांवर प्रेम का करत नाहीत ते. का का का? काय माहितीये का, या भेळवाल्या दूधवाल्या या वाल्यांकडे बायकांचं लक्ष लागल्यावर या दिलवाल्या नवऱ्यांकडे लक्ष कसं लागणार? अहो दिलवाले, हा, तुमचं आता हे दिलवाल्याचं चराट पुरे करा. हा. नाहीतर आमचे बाबा वरून यायचे खाली आणि तुम्ही नवऱ्या व्हायच्या ऐवजी नुसते दिलवाले होऊन राहाल. बाबा येणार आहेत? हा. मी निघालो. अहो तुम्ही कुठे निघालात? बसा इकडे गपचूप. अहो, मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय? कशासाठी? कप्पाळ माझं. काय झालं? काही झालं नाही. मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय ना? हो ना, मग भेट झाली, आनंद वाटला, तर निघालो मी. नाही, मी तुम्हाला मला भेटायला बोलवलं होतं का? मग मी आमच्या बाबांना भेटायला बोलवलं होतं. अरे बाबा, हा, त्यांनाच. अगं कशाला असले विचार करतेस तू? प्लीज मला तू याच्यातनं वाचव ना बाबा. तुम्ही शांत राहाल का जरा? वर्षा, काय? तुला मी आवडतो ना? हो तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? हो. मग मला जाऊ दे. काय आहे माहितीये का वर्षा, उगीच वयाचा मांजराचा खेळ आणि उंदराचा जीव द्यायचा. हात पसरतो तुझ्या समोर. काही पसरू नका. तुम्हाला माहिती नाही, माझे बाबा तसे नाही येतो. त्यांनी की नाही आज तुम्हाला घरी भेटायला बोलवलंय ते मुद्दाम. हा? काय म्हणतेस, त्यांनी मला भेटायला बोलवलंय मुद्दाम? हो, आणि आज स्पेशल ते घरी पण थांबलेत मुद्दाम. मला भेटण्यासाठी स्पेशल घरी थांबले मुद्दाम? कारण त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचंय मुद्दाम. हे जरा मुद्दाम अति होते ना. मी काय म्हणतो, कशासाठी बोलवले मुद्दाम? काय हे? कवी आहात ना? राधाकृष्णाचा प्रणय प्रसंग रंगवता आणि इतकं सुद्धा कळत नाही तुम्हाला? राधाकृष्ण, हा, लक्षात आलं माझ्या. आलं लक्षात आलं. आलं ना लक्षात? बरं, ते बाबा तुमचे काय काय विचारतील? हा, माझे बाबा तुम्हाला आमच्या मसाल्यांच्या बद्दल प्रश्न विचारणार नाहीत. हा, त्यापेक्षा आपण असं करूया का, माझे बाबा अचानक आले की तुमची अगदी घाबरगुंडी उडेल. हो. त्यापेक्षा आपण तालीम करूया. हो, तालीम? हा. कसं काय? म्हणजे बाबा विचारतील ते प्रश्न मी तुम्हाला विचारते आणि माझ्या बाबांसमोर तुम्ही जशी उत्तरं द्याल तशी तुम्ही मला द्या. कसं काय? आता काय तुम्ही म्हणताय ऐकायलाच पाहिजे. बसा 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 बसा. मी इथे बसायचं? हा, आता मी बाबा. हा. हा, मी अगं, आणि तू कुठे थांबणार? अहो असं काय करताय? बाबांच्या रूपात मी तुम्हाला प्रश्न नाही का विचारणार? हा. रेडी?
हो हो. आले आम्ही म्हणजे बाबा. काय हो, काय हवंय तुम्हाला? नाही काय नको. काही नको? नाही. कपाळ माझं अशी उत्तर देणार आहात का? मग बिंदास सांगा, मला तुमची मुलगी हवी आहे. मला तुमची मुलगी हवी? पण ह्याचं उत्तर कुठे तू सांगितलं तुम्हाला? आता सांगतेय. हा. हा रेडी? ओके. हा, हा. परत विचारते. काय हो, काय हवंय तुम्हाला? मला तुमची मुलगी हवी आहे. माझ्या मुलीचं तुम्ही काय करणार आहात? काय नाही. हे असं उत्तर देणार आहात? सांगा ना, सरळ लग्न करणार आहे म्हणून. अरे पण ह्याचं तरी कुठे उत्तर दिलंस तुम्हाला? तुम्हाला एवढं सुद्धा डोकं नाही का हो? नाही काय माहितीये का वर्षा, काय? त्या तुझ्या आवाजामुळे मला जर त्रास होतो, तू इतक्या मोठ्याने बोलतेस ना, त्यामुळे मी घाबरतोय का जरा. अहो, मी माझ्या बाबांच्या आवाजात बोलतेय. म्हणजे बाबा आले की तुमची घाबरगुंडी उडायला नको ना. नाही तुझं म्हणणं 100% खरं आहे, पण बाबांच्या आवाजाच्या नकलेने माझी ही स्थिती होते, तर खऱ्या अर्थी बाबा आल्यानंतर हे बघ माझं आई, कृपा कर, हे लफडं नको, मी निघालो. बसा 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 गपचूप. अगं, तुम्ही माझ्या बाबांना भेटणार नाही? नाही. मी सांगते ते ऐकणार नाही? नाही. तुम्ही माझ्याशी लग्न करणार नाही? नाही. हा? असं मी म्हणे. मग काय? खरं सांगू, खरं सांगा. मी तुझ्याशीच लग्न करणार. मग मी सांगेन ते ऐका ना. ऐकीन, पण जरा सगळा मामला कठीण दिसतोय. म्हणजे हा, काय? एक पर्याय. काय काय काय? मी समजा तुझ्या बाबांशी टेलिफोनवरून सगळं बोललो तर? फोनवरून? Yes. चांगले कवी आहात. वर्षा बाबांच्या आवाजात मी बोलणार आहे, तुम्ही कशाला बोलताय? बाबांचा आवाज आहे तो. बाबा आले, काय करूया? तुम्ही इथे कुठे जाताय? अहो, तुम्ही इथे कुठे चाललात? मग? तिथे जा. तिथे जाऊ. नाही, तिथे नको. अहो, तिथे कुठे चाललात? इथे या. त्याच्या मागे लपू? हा, नाही मग? लपू नका. बसा ना गपचूप. बसा. बसलात. वर्षा काय बाबा, येणार म्हणतो तो आला की नाही? बाबा, मी तुम्हाला म्हणाले ना, तेच हे, म्हणजे हेच ते. अच्छा. नमस्कार. नमस्कार. हेच ते असामान्य का? नाही मी सामान्यच माणूस आहे. नाही, आमची वर्षा म्हणाली तुम्ही असामान्य आहे म्हणून. नाही मी सामान्यच माणूस आहे. वा मला वाटतं तुम्ही पर्टिक्युलर आहात. अजून शाळेतलं दप्तर विकलं नाही, थोडं छोटं ते. नाव काय तुझं? नाही काय नाही, माझं नाव काय? माझं नाव काय? राजीव. हा, राजीव. हा राजीव. हा निर्जीव वाटतो. नाही म्हणजे हे लावायचं नाव आहे. लावायचं म्हणजे? म्हणजे हे यांचं टोपण नाव आहे बाबा. अच्छा, म्हणजे तुमचे खायचे हात वेगळे, दाखवायचे वेगळे. नाही दात एकच, नाव वेगळं आहे. म्हणजे माझं खरं नाव आहे गुरुनाथ घायाळ. हा बरं. काय करता? प्रेम करतो. हा? या वर्षावर प्रेम. अरे बाबा ते नाही हो, पोटा पाण्यासाठी काय करता? मी पोटा पाण्याचा कवी आहे. अच्छा. कविता करतो मासिकांसाठी, वा. चित्रपटासाठी गाणी लिहितो, वा. आणि लोकांसाठी भावगीत लिहितो. वा. म्हणजे रात्री जी गाते ती तुमचीच गाणी वाटतं. हो ना? एकदम थर्ड ग्रेड गाणी आहेत. नुसती विटंबना देवांची, बाकी काही नाही. इकडे या. नाही मला इकडे या. महिन्याचं उत्पन्न किती आहे तुमचं? नाही काहीच काही नाही. एखाद महिन्यामध्ये 5,000 रुपये. 5,000? 2,000 रुपये. फक्त 2,000? कधी कधी बोंबला. म्हणजे कलावंताचं जीवनच तसं असतं. अच्छा. कलावंत. माझ्या मुलीचा महिन्याचा खर्च माहिती तुला? 20,000 रुपये. पण बाबा, तू गप्पा पाहिस तरी तुला वाटतं तू हिला सुखी ठेवू शकशील? हो. काय माहितीये का, सुख हे पैशावर अवलंबून असतं. मग कशावर असतं? प्रेमावर अवलंबून. चला मागे वा. हा, अरे वाण्याला जाऊन काय सांगणार? हे आमचं प्रेम घ्याने महिन्याचं धान्य द्या. तुझा ड्रेसचा खर्च माहिती? दर महिन्याला 5 ते 6 ड्रेस घेते ती. बाबा 6 पण लागतात कधी कधी. हा, मग ते दुकानदाराला काय सांगणार? हे प्रेम घ्याने ड्रेस द्या. माझं ऐक, अरे लग्न करणं म्हणजे कविता खरवणं एवढं सोपं काम नाही. पण बाबा, तू गप्पा बस. आणि एक लक्षात ठेव, तुला जर लग्न करायचं असेल तर ह्या मुलीशी करू नको. मग अशी मुलगी बघ, ती 3 वर्ष एकच नऊवारी साडी नेसते. पण बाबा, तू गप्पा बस. कळली तुझी अक्कल कळली मला. गप्प बसा. एक काम करा, आत्ताच्या आता बाहेर जा, हे 100 रुपये घ्या आणि नवीन झोळी आणा. चला तिकडे. माझं प्रेम आहे तिचं. असू दे, प्रवासाला उपयोगी पडते. आता काय करणार तुम्ही? काय करणार? काय करणार? आता मी सणसणीत कविता करणार आहे. ऐकायची तुला कविता? एकच सिग्नल द्या मजा आणून,
एकच सिग्नल द्या मजा आणून रंग तयाचा लाल हवा आपण वा वा ना एकच सिग्नल द्या मजा आणून रंग तयाचा लाल हवा आपण दावीन मी तो या गार्डना दावीन मी तो या गार्डाना जुन्या मतांच्या ड्रायव्हरांना अडविन त्यांची गाडी खटकन अडविन त्यांची गाडी खटकन एकच सिग्नल द्या मजा आणून पुरे मी तुमची गाडी अडवते. ह्या कवितेचा माझ्या बाबांवर काही एक उपयोग होणार नाही. असं कसं माझा अपमान केलाय अहो त्यांच्या कवितेमुळे डोळे उघडतील अजिबात नाही, कारण कवितेकडे ते नेहमीच काळे डोळे करतात. नाही ते लक्षात आलंय माझ्या आलंय पण ना? मग आता काय करायचं आपण वर्षी तेच मी तुम्हाला विचारते, आता आपण काय करायचं? थांब जरा मी विचार करतो. मला एक सांग वर्षा हा तुझ्या बाबाने तुझ्या आईवर प्रेम केलं होतं काय ग ईश, ते मला कसं कळणार? तेही खरंच आहे. मग आता काय करायचं काय करायचं? काय करायचं? काय करायचं? काही सुचत नाही. ओ हो कवी राजीव आणि आमच्या घरी वा बाउंड्री मारलीत खरी. का हो असे समाधी लावून का बसलात? कविता वगैरे स्फूर्ती आहे वाटतं. हे वर्षा हे अशा हरलेल्या टीमच्या कॅप्टन सारखे तोंड करून का बसलेत? विजयराव बोला. प्रसंग मोठा बाका आहे अरे 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 परिस्थिती गंभीर आहे कळलं का तुम्हाला? काही कळलं नाही मला. विजू, आमच्या पुढे एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिलाय. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? हा 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 म्हणजे लग्न वैदिक पद्धतीने करायचं की रजिस्टर्ड करायचं? लग्नात आईस्क्रीम ठेवायचं की थंडा ठेवायचा? लग्नानंतर हनीमूनला कुठे जायचं? बोला बोला बोला, कुठला प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर? बोला. अरे आमच्या लग्नातलं विघ्न कसं दूर करायचं हा आमच्या पुढे प्रॉब्लेम आहे. विघ्न? हो, कोणत्या गाढवाने तुमच्या लग्नात विघ्न आणलं? बाबांनी. बाबांनी आणलं? का आता का हवा गेली? मारे चुटक्या मारत विचारत होता ना कुठल्या गाढवानी विघ्न आणलं ते. आता बोल. मला म्हणाला होतात ना विजयराव काय? हरलेल्या टीमचे कॅप्टन सारखे काय असं तोंड करून बसलायत? मॅच हरल्यातच जमाय आम्ही बहुतेक. कम ऑन राजीव. अरे हा म्हातारे विरुद्ध तरुण असा सामना आहे. हा या म्हाताऱ्यांची बॉलिंग इतकी तिखट असते, जबरदस्त असते की आपल्यासारख्या तरुणांची त्यांच्या पुढे बॅटच चालत नाही. नाही बरोबर म्हणताय तुम्ही. तुमच्या लक्षात आले ते पहिल्याच बॉल वरती तुमच्या बाबाने आमचा क्लीन बॉल उडवलाय. पण आता काय करायचं विजू? तूच काहीतरी मार्ग काढ. थांबा. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या नवशिक्या खेळाडूंनो, ओ काय करताय? हताश होऊ नका. मग अरे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांनी जशी भारतीय क्रिकेटची बाजू वेळोवेळी सावरली तशी हा विजय वरवंटे तुमची बाजू नक्कीच सावरून धरेल. निदान मॅच तरी ड्रॉ नक्कीच करेल. म्हणजे मॅच ड्रॉच होणार. काय राजीव, अरे पहिल्या डावात 0वर आउट झालास ना तरी दुसऱ्या डावाला आशा आहे. क्रिकेट हा दैवाचा खेळ आहे आणि दैव हा क्रिकेटचा खेळ आहे असं म्हटलंय ते उगीच नाही. कोणी म्हटलंय? कोणी म्हटलंय? कोणी म्हटलं? अरे कोणी काय म्हटलं? आता मीच म्हटलं नाही का? मग तुम्हाला- Yes, yes. थांबा. विरुद्ध टीमचे कॅप्टन येत आहेत. नीट स्ट्राईक घ्या. विकेट जाऊन देऊ नका. अरे आज काय प्रॅक्टिस लवकर संपली वाटत तुझी? माझी हो प्रॅक्टिस लवकर. काय हो काल अजून गेलात नाही तुम्ही? हे काय निघालोच होतो, निरोप घेत होतो. माझा? येतो विजयराव. अरे? येतो विजयराव. माझा घेते. मग त्याचं काय झालं म्हणजे यांना थोडं रडू आलं. हा थोडं रडू हा. आलं पण डोळे पुसण्यात जास्त वेळ गेला. हा चला निघा, जास्त वेळ काढू नका. चला. नमस्कार. हो राजीव, बस बस आता डोळे पुसायला कोण नाही. चला तुम्ही पण चला. चला चल तिकडे. राजीव. चल तिकडे. काय काय? तुझं नाही ना काय लपडं बिपडं? आपला अजिबात नाही. हा. आश्चर्य बाबा, तुम्हाला असं वाटलंच कसं? आता हिच्या वगैरे कुठे वाटत होतं? हो ते पण बरोबरच आहे, पण आपलं एकीवरच प्रेम आहे. एकीवर? हिच्यावर नक्की ना त्याच्यावर? मॅक तिच्याशिवाय मी कोणाचाही विचार करत नाही. बरं ते फळकूट खाली ठेवा ती. फळकूट नाही म्हणत, त्याला बॅट म्हणतात. बॅट बाबा आपला एकदम खुल्ला मामला आहे. काय हा आपण तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. शाबाश. मॅक हे तिला सांग जरा बहिणीला. हो 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 बहिणीला काय सांगणार? तिला सांगितलं मगाशीच मी. काय? हा म्हटलं हे बघ असं बाबांना फसवणं बरोबर नाही. बरोबर. हा तुला प्रेम बिम करायचं असेल तर बाबांना विचारून कर. हा. ते काही नको म्हणणार नाही. नाही नाही नको म्हटलंय मी. असं केलं बरं केलं. हा तू तोंड आहे दोन्ही बाजून बोलतो. मी काय म्हणतो, असं भलत्या सलत्या माणसावर प्रेम करायचं म्हणजे काय? मग? हा? अरे आपली लायकी तरी बघायची. हा. नाही तर काय? शेवटी काय आपण कुठे? आपण कुठे आणि तो ते कुठे? कुठे? शेवटी आपण वरवंटे. काय? म्हणजे आपण मोठे ना. हा ये बस 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 इकडे बस. बसू मी? हा बस बस. कशाला कशाला?
मी म्हणतोय लग्न करून टाकूया. माझं कशाला आता या वयात? तुझं नाही रे, वर्षाचं. हा, वर्षाचं लग्न हा. करताय? कधी करायचं? आता 1 तासानं करूया. एक आजकाल एक आता पोरगा बघितला पाहिजे, मग लग्न ठरवायचं. अच्छा अच्छा, मुलगा बघायला पाहिजे. मी बघू का? तू नको. का? मी बघतो कोण तो. बुराव वरवंटे इथंच राहतात का? गुराव वरवंटे? बुराव बाबूराव हो. हा हा, बाबूराव. काय काम होतं आपलं? नमस्कार, मी आपल्या साला फॅक्टरीत गेलो होतो. साला फॅक्टरी? मसाला हो. असं हा, काय? मसाला फॅक्टरीत गेला होतात. मग मिळाला ना मसाला? नाही, मला मसाला नकोय, मला दुसरेच काम आहे. दुसरंच काम आहे. या इकडे, या 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 इथे. हा, बसा. बोला. तुम्ही बोला. मी बारचा संपादक, आरपारचा? दुपारचा संपादक हो. दुपारचा? हा. मग सकाळी कशाला आला? मी यांच्याशी बोलतोय ना, तुम्ही बसा. अरे अरे, तुम्ही कोणाशी बोलताय माहितीये का? असेल कुणीतरी माळी नाही तर आचारी. तरी बाबा सांगतो तुम्हाला, चांगले कपडे घालून बसा. हे असं कोणी येतं? काही बोलतं तुम्हाला? अरे तू ज्याला बाबूराव भेटायचा ना, तोच मी. माफ करा, आचारी काय, वाटत नाही, माळी काय? दिसत नाही. हा. माफ करा, आमचं दैनिक दुपार नावाचं दैनिक आहे, आपण वाटलंच असेल. काय नाव म्हणाला? दुपार हो, दैनिक दुपार. नाव सुद्धा ऐकलं नाही कधी मासिकाचं. हा, आश्चर्य आहे. अहो काय खप आहे शहरात आमच्या दैनिकाचा. सकाळी 6 वाजता प्रेस मधून पेपर बाहेर पडला की नुसतं मुलं घेतात बसायला. नाही हो, मोठी माणसं घेतात बसायला? वाचायला हो. आज काय करतात, हा मटक्यावाले तर आमचाच पेपर घेतात हो. चिमणरावांना सांगायला पाहिजे. काय म्हणले? नाही नाही, मग बरोबर आहे. तुमच्या पेपरची आम्हाला गरजच नाही लागणार. एक विशेष तर सांगायचंच राहिलं. काय, काय? आमच्या पेपरचं प्रमुख आकर्षण म्हणजे आत्म्या. आत्म्यावर लिहिता? आत्म्या, बातम्या हो, बातम्या. बातम्या. मला का ऊन. इथे कुठे ऊन आहे? ते ऊन नाही हो, कून कून हळू कून. हळू कराल माझा. नशीब बलात्कार कळलं मला आधीच. ऊन. याच्या बातम्या इतक्या अभंग असतात. अभंग? अभंग नाही हो, अमंग. खमंग खमंग. इतक्या अमंग असतात. हॉटेलमध्ये पेपर वाचताना लोक भजांबरोबर इच्छी सुद्धा घेत नाही. बरोबर. नाव काय तुमचं? आपी अँकर. कॉपी इनकर? आशाबा पिलोबा अँकर. एनकर म्हणजे? एन एन अच्छा, चेनकर. अरे बाबरा. अँकर. माझं असं काम होतं की आपलं अरे उलटी करल जा, तिकडे जा, बाहेर जा. नाही काय, ती उलटी नव्हती. मग? आपल्या लोकप्रिय मसाल्याची जाहिरात आमच्या लोकप्रिय दैनिकासाठी द्यावी अशी विनंती होती. दादा आमच्या दादा. हा, तुम्ही इकडे इकडे या. आपल्या न्या वाटतं. माझ्या न्या? अन्या अन्या. हा, कन्या कन्या, माझी कन्या. कुणाच्या आहेत का? तुम्हाला काय करायचं आहे? आपलं का बस तिकडे. वर्षा, तू आज जा. आयडिया. काय? माझ्याकडे एक आयडिया आहे. कसली? अरे हा, त्याला पण कळली वाटतं आधी. कळलं तुम्हाला? हा, बरं काय, आम्हाला तुमच्या वर्तमानपत्रात ऍडव्हर्टाईज द्यायची आहे. नाही, क्यू म्हणजे माझ्या डोक्यात आलं म्हणून. नाही, क्यू म्हणजे हा बोलला म्हणून. हे घेऊन नाही हो, क्यूट थँक्यू थँक्यू. हा, थँक्यू थँक्यू. हा, लिहून घेतो ना. सांगा, मजकूर सांगा. काय मजबूत सांगा. मजकूर हा, हो. मजकूर, मजकूर, तुम्ही हा. सांगा, मी घेतो. हा, काय करताय? मी येऊन घेतो. अरे बापरे, कसं- जाहिरात मिळाली. हा. हं. पेन पण मी देऊ का? आहे, आहे. आहे. वर्तमानपत्र चालवतो. हा, घ्या. अंगा. हा, लिहा. हा. वर पाहिजे, अं, खाली लिहा. अं, सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी यांच्या उपवर कन्येला. मसाल्याची जाहिरात देत आहे ना? तुम्ही लिहून घ्या हो. ब- हा, सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी बरोबर. बाबूराव यांच्या कन्येला वर पाहिजे. अं, मुलीचं वय तुम्ही दोन्ही मजकूर एकाच रात्रीत देता
का नाही वाजणार दिवाळी आमच्या असं हं? सांग नेऊन लिहा बस. बरं, हा. मुलीचं वय 20. तुम्हाला कसं कळलं? आहे अंदाज हा अंदाज 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 हा हा मुलीचं वय 26. हं. दिसायला सुंदर. वाटत नाही ते लिहा तिच्या थांबतो लिहा मुद्दाम. बरं. हा दिसायला सुंदर. बर उंची 5 फूट 2 इंच. पुढचं लिहितो मी सगळं बरोबर लिहाल ना? लिहितो लिहितो नाहीतर तुम्ही काय काळजीच करू नका तसं नाही तुमच्याकडे लिहाल. आज 2 अक्षरं उद्याच्या पेपरात 2 अक्षरं परवा 3 अक्षरं 7व्या दिवशी अख्खं मजकूर कम्प्लीट. हा बरं पैसे देताय ना जाहिरातीचे एवढं बरं स्पष्ट बोलला. आधी जाहिरात मग पैसे. बर आधी रात मग पैसे वरात नाही हो आधी जाहिरात मग पैसे. आधी जाहिरात हा. मग वरात आणि मग पैसे येतो या आधी जाहिरात या मग वरात आणि मग पैसे नंतर यांची काढूया वरात. हा मी काय म्हणतो शा नेमका फोन एंगेज येतोय. फोडून टाकू काय फोन आता. नमस्कार बुरावंटे नमस्कार या तुमचीच वाट बघतो या. माझी कसं काय रे? नाही काल जाहिरात दिली ना त्याचे पैसे द्यायचे होते आज. वा वा थँक्यू आयुष्यात प्रथमच इतका प्रामाणिक जाहिरातदार बघितला हो. मी सुद्धा माझ्या आयुष्यात प्रथमच एवढा प्रामाणिक पेपरवाला बघितला. अहो पेपरवाला काय बोलताय पेपरवाला काय हा मी संपादक आहे वर्तमानपत्र आडतो लद्दीचा धंदा नाही करीत म्हटलं या कागदी पत्राला तुम्ही वर्तमानपत्र म्हणता. अहो तुमच्यापेक्षा कुस्तीच्या जाहिराती सुद्धा मोठ्या असतात. हो आणि काय हो कुठल्या गाडवाने मजकूर छापल्या कुठल्या गाडवाने का हा काय काय झालं मीच छापलं होय ना इथे हे काय लिहिलंय काय लिहिलंय आय हा वर पाहिजे सुप्रसिद्ध मवाल्याचा व्यापारी मी मवाली हा त्यांची उडखळ कन्या हा आणि वय काय दिलंय 62. नाही आकडे इकडचे तिकडे झाले असते हो झाले असतील पण 62 म्हटलं कोट कुठला वर येणार आहे इकडे. नाही बरोबर आहे पण तुम्ही काळजी करू नका लोक आमचा पेपर चुका दुरुस्त करून वाचतात सवयच आहे त्यांना आणखी काही आहे ना इकडे काय? या दाखवतो हे का कन्याचा आवाज गव्हासारखा रंग कोकुळेसारखा. अहो नाही कन्याचा अळा कोकिळेसारखा आणि रंग अहासारखा असं गाढवासारखा. गाढवाने हो आज काय करताय गव्हासारखा असं लिहून दिलं होतं मी पण आमचा तो थेरडा काय बोलताय तुम्ही नाही हो त्यांनी भांडात चांगले तेरडा तुम्हाला नाही बोललो आमचा एक कंपोजिटर आहे 8 वर्षाचा. कॉम्प्युटर 8 वर्षाचा. 8 नाही हो 60 वर्षाचा आहे असं काय करताय त्याला डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकू येत नाही मग त्याला काढून का नाही टाकत तुम्ही. मी पैशात काम करतो अरे बापरे पण माझ्या मुलीचं केवढं नुकसान केलं तुम्ही. तुम्ही अजिबात चिंताच करू नका काळजी करू नका असा गेलो आणि सगळ्या चुका सगळ्या मस्त करून टाकतो उद्याच्या अंकात. मस्त करताय. मस्त नाही हो आज काय करताय चुस्त दुरुस्त हो पण त्या करताना नवीन चुका करू नका. नाही चला निघा आता. हो येतो येऊ मी निघा हो. बर येऊ मी अरे निघा ना. जाहिरातीचे पैसे देताय ना एवढं कसं क्लिअर बोलता हो तुम्ही. आधी जाहिरात दुरुस्त केली हा, मग पैसे चला चला. आधी जाहिरात दुरुस्त केलेली आणि मग पैसे एकटाच बोलतोय माणूस स्वतःशी. हाय हाय तू घरी कसा प्रॅक्टिसला गेला नाहीस. हा प्रॅक्टिसला दांडी म्हटलं घरीच बसावं. नको असं घरी बसू नको जीव गुदमरेल तुझा जा बाहेर जा. हा बहिणीसाठी त्रास सहन करावा म्हणतो. बहिणीसाठी हा मग ती पण घरात आहे की काय. हो हो काय सांगतोस काय भलतं. हो मग भलतच काय बाबा तुम्ही ऐकताय ते खरं आहे. काय हा अहो मला सांगा आम्हाला काय विचारताय तुम्ही आणि तुम्ही पण घरी राहायला नको का. जावई पसंत करायचं आपल्याला. कोण तुझा मित्र यायचा की काय. असं काय करताय काल आपण पेपरमध्ये जाहिरात नाही का दिली. अच्छा मग पेपरची जाहिरातीवरून तुला जर वाटत असेल हा. कोणतरी जावं येणार आहे हा. तुझा वेळ फुकट घालू नको सरळ कामाला लाग. काय मला कळलं नाही काय म्हणायचं तुम्हाला. हा पेपर वाच तुला बरोबर कळेल काय ते. पेपरमध्ये लिहिलंय अरे बापरे
कुठे अरे 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 का त्या गरीब बिचारा पेपरवर का काढतेस बाबा राग? फाडून घालतो बंबात. त्याने काय होणार आहे? फार फार तर बातम्या गरम होतील. पण मी इतकी भयानक आणि विनोदी जाहिरात पहिल्यांदाच बघते आयुष्यात. तू हसणारच रे. का ग का? आपल्या बहिणीच्या सौंदर्याचं विडंबन वाचायला मिळालं ना तुला. तुला हसू येणारच. असं काही नाहीये. तुझ्या जागी मी असतो ना तर असं स्टेडी खेळत राहिलो नसतो. मग अरे त्याचा हात पकडला असता आणि दूरवर कुठेतरी निघून गेलो असतो. पळून जाऊ काय? चांगले धडे देतोयस बहिणीला. म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ठळक बातमी यायला पाहिजे. सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी बाबूराव वरवंटे यांची कन्या एका कवी बरोबर पळाली. हट, या 2 इंची जाहिरातीला एवढी घाबरतेस? ती 2 इंच जाहिरातच 2 जीवांना दूर करणार आहे. अरे हट, उलट मी म्हणतो ही 2 इंची जाहिरातच 2 जीवांना एक करणार आहे. तेच तर मला नको आहे. म्हणजे राजूशी लग्न नाही करणार आहेस तू? म्हणजे अगं बाई, 1 मिनिट. हे बघ, हा जो मी जाहिरातीचा फार्स केलाय ना, हा ते वर बघायला यावेत म्हणू आणि त्याच्यातच राजीव असणार आहे. वा. आणि बाबांना कळलं तर? मी काय तुझ्या एवढा बावलट आहे का? राजू येणार आहे ना इथे तर राजू म्हणून येणारच नाहीये मुळे. मग 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 ते पडद्यावरच बघ. बरं ते जाऊ दे, मी तुला अजून एक सूचना देऊन ठेवतोय. काय, काय? ते लक्षात ठेव. म्हणजे राजू आला तर त्याला ओळख दाखवायची नाही. का रे बाबा? का काका? का म्हणजे काय? राजू मला म्हणालाय काय? की बघ, मला वर्षा सुद्धा ओळखणार नाही. बघ कशी गंमत करतो तिची. अच्छा. मग आता तू बघच काय? कोण कोणाची गंमत करताय ते. ए बाई, आता तू उगाच काहीतरी शहाणपणा करू नकोस हा. हे योजलेलं नाटक जरा नीट पार पडू दे. तुझ्यानंतर माझा नंबर लागणार आहे. तुझा नंबर काय? हो. म्हणजे तू ही कुठेतरी सूत जमून ठेवलेलं दिसतंय. अगं बाई, जमवलंय ग, पण तुझं झाल्याशिवाय बाबांना सांगू शकत नाही ना. कोण आहे ती? कोण आहे? सांग ना मला, सांग ना. आहे आपली माझ्या मित्राची बहीण. माझ्या क्रिकेटवर जाम खुश आहे. काय सांगतो? माझ्या प्रत्येक मॅचला हजर असते. हो? सहज फटका मारलेला बॉल बाउंड्रीवर जाऊन पडावा ना, तसा मी प्रेमात पडलो. वा वा वा. एकेका रन स्कोर वाढावा तसं आमचं प्रेम वाढलं. आहाहा. आणि शतक पुरवायच्या आत कॅच उडावा तशी आमची परिस्थिती झालेली आहे. अच्छा अच्छा, असं आहे तर. तरी म्हटलं तुला बहिणीचा पुळका कसा काय आला? अरे हट, मला करायचं असतं तर मी कधीच केलं असतं पळून जाऊन. मग तुझ्यासाठी, केवळ तुझ्यासाठी मी हा मोह टाळलाय. का? का माझ्यासाठी? का? मग का रे? मी प्रतिज्ञा केली. काय? अरे आधी लगीन बहिणीचं आणि मग विजय साहेब, अय्या, विजय त्याला सुद्धा साहेब, कळलं तुमचं. वर्षाताई, तुझं- विजय तुझं- साहेब, तुझं वर्षाताई, म्हणजे ना, विजय मी साहेब. अरे, चिमणरावले, काय झालं? अहो स्वस्त काय बसलात? बाहेर काय झालं माहितीये का तुम्हाला? काय झालं? घर कोसळलं की आग लागली आहे? अहो, कोण इथं- गेलं? कोण गेलं? अहो ही थट्ट्याची वेळ नाहीये. वर्षाताई, अजून तुम्ही झोपेच्याच अवतारात आहात. झोपेच्या- अहो तुमची तयारी होणार केव्हा? अहो अहो ते आले ना, आले. ते आले? ते आले ना. आ, दादा, हा? ते आले ना. ते आले ना. म्हणलं काय झालं? काय झालं काय? आता एक दगड हाणं माझ्या टाळक्यात. 1 मिनिट आलो. कुठे चाललात? तुमच्या साईजचा दगड आणतो बाहेर जाऊन. हो दगड. अहो बाबांनी जाहिरात नव्हती दिली का तुमच्या? काल वर्तमान पत्रात. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे त्याच्यापैकी कोणी आले? मग सांगतोय काय? म्हणतो तुम्हाला आधी सांगता येत नाही का? बोलायचं त्याला. बोलायचं आधी त्याला घेऊन ये लवकर. तू जाऊन लवकर तयार हो आणि पटकन ये. अरे पण आधी बघ तरी कोण आलंय ते. अरे बाई, राजीवच आलेला असणार, दुसरं कोण येणार आहे तुला बघायला? बरं, बरं. जा, 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 मी जाऊन लवकर जा. भेटते, हा. अरे हे बघ, मी बोलवल्याशिवाय येऊ नकोस बाहेर. नाही. समजलं ना? हा, जा, मी ते बाबाने आले. घेऊन येतो. दादा ते आले. अगं बाई, आले ते येतील ना. जा ना जिजू, तू. ते आले. आले 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 करते. आले ते. जा ना आता. या 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 नूतन कुमार, या या. हॅलो एव्हरीबॉडी. हे काय? इथे तर कोणीच दिसत नाहीये. कुठे आहे माझी लैला? लैला, लैला कहा हो तुम लैला? ओ मजनू, इकडे. इथे लैला मला कोणी नाहीये. आमच्या मालकांची मुलगी आहे, ती सुद्धा लग्नाची मी तिच्याच बद्दल म्हणत होतो. कुठे आहे ती? आहे आतमध्ये, येईल थोड्या वेळानं. थोड्या वेळानं? थोड्या वेळानं नको, आताच बोलवा तिला. अभी इसी वक्त. इसी वक्त? अहो कसं शक्य आहे? का? कपडे बदलते ती. चालेल. थांबावं लागेल 5-10 मिनिटं. 10 मिनटं? छे, मैं उसके बिना एक पल भी जी नहीं सकता. काय करताय काय? बघा, धीर धरवत नसेल ना तर हा फोटो आहे, धाबा. वाह,
मार डाला, अल्लाह मार डाला. काय फेस आहे, कुणाचा, काय माझा? फेस आहे तुमचा नाही ओशी तिचा. तुम्हाला सांगतो, हा चेहरा जर पडद्यावर आला ना तर ऐश्वर्या, प्रीती, करीना, करिश्मा ह्या सगळ्या नट्यांना चूल फुंकत बसावं लागेल. असं? हे काय शिवाय गाते पण छान हो. काय बोलता काय? मग? तर आशाला आ आणि जसबिंदरला ज्या सुद्धा करायला नको. काय हो, काय ओढता का तुम्ही? काय नाही, तुम्ही सिगरेट ओढता हा का? हा ओढतो कधीतरी, कुणी दिली तर फुकटाची. का हो, विचार कसला करताय विचार? नाही विचार करतोय, 555चं पाकिट आणि त्याच्यामध्ये 4 मिनार. आमच्या लाईन मध्ये आहे ना, हा, हे असंच असतं. कसं? म्हणजे काय, नटीच्या हातात कुत्र आणि नटाच्या हातात 555चं सिगारेटचं पाकिट असं असलंच पाहिजे. तयारी लागलास की नाही? हो चला चला, तुम्हाला म्हणून तर न्यायला आलो ना मी. का चला हो, चला. तुम्ही सिगारेट ओढत नाहीये? नाही नको, आता नाही, मग ओढेन. ये. साहेबांना आवडत नाही असलं काय केलेलं. हे आमचे साहेब, या साहेब. हेलो, आपसे मिलकर बड़ी खुशी हुई. मराठी येतं ना बोलायला? हो, मी मराठीच आहे. हा मग मराठीच एक आहे. काम करा, ते धुरकंड बाहेर टाकून या. ओ सिगरेट सेक्रेटरी. तुम्हाला बोलवते साहेब. हे, अहो तुम्ही यांचे सेक्रेटरी. हा. हे सिगारेट तुमच्या दरवाजातून बाहेर टाका. हो, काय करताय? वास घेतोय कसा आहे तो बघतो. अजून जुनी सवय गेली नाही अहो, तुमची. काय साहेब तुम्ही पण. चला तिकडे. आपकी तारीफ असं आपण मला विचारा. काय तारीख कायची? तारीख काय आजची? 10 तारीख. हा 10 तारीख, आजची तारीख. अहो मी विचारलं आपकी तारीफ असं आपण मला मी विचारलं. मगाशी सांगितलंय की ते हिंदी बोलायचं नाही, मराठी बोला. ओके इंग्लिश पण नाही, फक्त मराठी. हा ठीक आहे. बैठव. हा. काय करता आपण? कोण? आपण मला ओळखत नाही. नाही बाबा. आपण मला ओळखत नाही. नाही. आश्चर्य आहे. अहो मी नूतन कुमार. नूतन कुमार? अरे नूतन तर हिरोईन होती ना. हा ती गेली साहेब, केव्हाच गेली ती. ते देव असा अन्याय करतो. काय? चांगल्या लोकांना येतो, तुमच्याकडे खाली ठेवतो. काय साहेब तुम्ही. हा. आणि तुम्हाला ओळखायला तुम्ही काय टाटा बिरलाय काय हो? याचा अर्थ आपण माझा एकही चित्रपट पाहिला नाही. तुमचं नाही, मी एकही पिक्चर नाही पाहिलाय. आश्चर्य आहे. आजच्या जमान्यात एकही चित्रपट न पाहणारा माणूस. का हो? काय? तुम्ही माझा चित्रपट पाहिला असेलच. पाहतो केव्हा तरी. नाही म्हणजे माझा चित्रपट पाहिला असेलच. हो हो, पाहिला नाहीये तुमचा पिक्चर, पण मी काय म्हणतोय की तुम्ही किती पिक्चर्स मध्ये कामं केली आहेत? 1.5 डझन. 1.5 डझन? हा ऍक्टर आहे की केळीवाला? अहो मी केळीच नाही म्हणतो, 1.5 डझन चित्रपटात मी काम केलंय. त्याला अच्छा सांगा. अच्छा हा. अच्छा. मला सांगा, तुम्ही देवदास पाहिला? देवदास? दिलीप कुमारचा? त्याच्यात सुद्धा होता तुम्ही? अहो दिलीप कुमारचा नाही, हो शाहरुख खानचा. हा हा, पाहिला पाहिला. हा, तर त्या चित्रपटामध्ये शाहरुख पायरीवरून पाय घसरून पडतो ना, तो माझ्याच मुळे. अच्छा, म्हणजे त्या पायरीवर तुम्ही बसला होतात का? दिसलाच नाही कुठे पायरीवर, आपल्या ते पडद्यावर. अहो तुम्हाला सांगतो, हे सगळं त्या शाहरुखच कारस्थान. हा. हा तुम्हाला तिकडे तिकडे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो, मी पडद्यावर दिसता कामा नये अशी त्यानं ताकीदच देऊन ठेवली संजूला. संजू? अहो संजय लीला भन्साळी होतो त्या चित्रपटाचा डिरेक्टर. म्हणून त्याने तुम्हाला तुमच्या पायरीवर ठेवलं. हो सारखं माझ्या पायरीवर येऊ नका हो. नाही नाही, तेवढं कुठे आमचं भाग्य आहे. पण काय हो, हे असं का केलं त्याने? कारण हेच. काय? तुम्हाला सांगतो, तिकडे तिकडे, मला नको बाबा. कारण हेच, जर मी पडद्यावर दिसलो ना तर त्याचं इम्प्रेशन लूज होईल ना. तुम्ही जरा टाईट राहा ना. तुम्ही मला सांगा, काय काय? शाहरुख, हा. आमिर, हा. सलमान, सैफ या खानावीत काय चव आहे का? आहे का चव? बाबा, मसाल्याला स्कोप आहे आपल्या. अहो, तुम्ही तुमचा मसाला नंतर कुठा हो. तुम्ही मला सांगा, एकाची तरी हिरोची भूमिका करायची लायकी आहे का? अजिबात नाही. अहो, हिरो कसा पाहिजे? कसा? असा बाबांसारखा? नाही हो, असा माझ्यासारखा अच्छा. कोवळा, तरुण, रुबाबदार. पण हे डायरेक्टर लोकांना कळायला हवं ना. तेच म्हणतो मी. तुम्हाला सांगतो, पण लवकरच मी ह्या लोकांचा भाव असा 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 पुरा उतरवून टाकणार आहे. असा 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 म्हणजे कसा? कारण आता मी स्वतःच एक पिक्चर काढणार आहे. तुम्ही स्वतःच काढणार? हा. तुमचे घरचे तरी येतील का बघायला? अर्थात अर्थात. मग चित्रपट लागल्यावर तुम्ही नुसतं पाहत राहा, नुसतं पाहत राहा. नुसतं पाच राहणार, मग आम्ही घरी केव्हा जाणार? नाही नाही, ते चित्रपट संपल्यानंतर हा तुम्ही नुसतं पाहत राहा. तुम्हालाही सांगतो, मग बघा, मोठमोठ्या प्रोड्युसर लोकांच्या गाड्या माझ्या बंगल्यासमोर अशा रांगेत उभ्या राहतील. म्हणजे बंगल्यात राहता तुम्ही?
आजचं नाही सांगत हो, उद्या उद्या राहायला जाणार आहेत ते अहो उद्या म्हणजे माझा पिक्चर लागल्यानंतर. हा नंतर. येस. पण काय हो मी काय म्हणतो तुमच्या ह्या पिक्चरला खर्च किती येणार आहे? फार नाही हो, हा. एक 40-50 करोड. काहीतरीच कोटी करताय ते करोड म्हणजे. नाही ना, पण हे पैसे आणणार कुठून तुम्ही? तोच तर प्रश्न आहे. तो प्रश्न. तुम्हाला सांगतो सगळं तयार हा. आहे. स्टोरी, डिरेक्शन, म्युझिक, कास्ट. हा. तुम्हाला सांगतो काय काय? ह्या रत्नाची पारख करणाऱ्या आणि लाखो रुपये मिळवून देणाऱ्या फक्त एका रत्न पारख्याची गरज आहे. मला एक फायनान्सर पाहिजे. बाबा मला जरा बोलू दे. ना तुम्हालाच बोलायचं आता, बोला. शॉक्स आहे. हा मराठी मराठी. ठीक आहे, आता आपण बोलूया. काय तुम्हाला जर वाटलं असेल हा. की हा कोणतरी बाबा तुम्हाला फायनान्सरचा वाढ आहे, ती चुकीची समजूत आहे तुमची. आणि एक लक्षात ठेवा, मी जी जाहिरात दिली होती ती वर पाहिजे म्हणून, कलाकार पाहिजे म्हणून नाही. हे बघा, मी आपल्याकडं वर म्हणूनच आलोय. आपल्यासारख्या धनिकांनी माझ्यासारख्या होतकरू तरुणाला उत्तेजन दिलं तर माझ्या हातात झोळी येईल. झोळी नाही, रुमाल येईल, रुमाल. राईट. नाही म्हणजे आपला काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, आपण माझी इकडे स्टोरी ऐका आणि आपण असं काहीतरी एक नवीन प्रयोग करूया. नको नको, त्यापेक्षा मी तो सगळा पैसा अनाथ आश्रमाला देऊन टाकेन. हा. थोडं तरी पुण्य मिळेल मला. मग हे बघा, तुम्ही पुन्हा एक वेळ विचार करून पहा. माझ्यासारखं असं चांगलं स्थळ तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मिळालं तरी नको मला. हा. पण का? काय कमी आहे माझ्यात सांगा? नाही ना, तुझं सगळं जास्तच आहे रे राजा. माझ्या पोरीचा मला सिनेमा नाही करायचा. हा. ठीक आहे, मग मी निघतो. हा. पण जर पुन्हा आपला विचार बदलला तर मला जरूर कळवा. नाही मी देवाकडे प्रार्थना करेन, माझा विचार कधीच बदलू दे नको. हो. चला. ठीक आहे. हा. नमस्ते. नमस्ते. चला. काय काय इकडे या. काय मीच येतो. सिगरेट द्या माझी. सिगरेट सिगरेट द्या माझी. बाहेर टाकली ना खिशातली. खिशातली. या टोपीत ठेवतात सिगारेट. एक काम करा, इथे नाक्यावर ना एक स्टोव्ह आलाय, हा. त्याच्याकडे तुमचं वायसर टाईट करा, म्हणजे हलणार नाही तुम्ही अशी. चला. नाहीतर काय, तुम्हाला म्हटलं मूर्ख, तुम्ही आणलात ना त्याला. मी नाही आणला, जाहिरात बघून आला तो. बघा बाबा, आणि तुम्ही म्हणत होता ती जाहिरात वाचून कोणीच येणार नाही म्हणून. अरे असतील लोक येण्यापेक्षा न आलेले बरी. अहो मग वर्षाचं लग्न कसं होईल? काय नाही, खंडोबाची मुरळी म्हणून सोडून देईन तिला. मुरळी वर्षा शोभेल का तिला? घ्या. हे बघा बाबा, अशी डोक्यात राग घालून काही होणार नाही. अहो याच्यातूनच आपल्याला चांगला वर मिळणार नाही कशावरून? अरे आला तर एखादा विधू शकत येईल. विदूषक. बाबूराव वरवंटे इथंच राहतात ना? काय कुस्ती खायला आलात काय? खेळताय? ना बाहेरची पाटी वाचलीत ना? हो, वाचली ना. मग काय काम होतं का तुमचं? मी कालच्या दुपारमधली जाहिरात वाचून आलो. अरे वा वा, छान छान छान. काय नाव काय आपलं? नारायण रामदास. आठवले. तुमचं नाव रामदास? हो. तरी लग्न करताय? नाही म्हणजे आतापर्यंत मलाही असंच वाटत होतं की मला लग्नाची काय गरज, पण मी फक्त नावासारखाच रामदास नाही, रामदासांप्रमाणेच मी लग्नापासून दूर राहिलो आतापर्यंत. जगातल्या कुठल्याही स्त्रीकडे काय डोळे वर करून पाहायचं नाही, ब्रह्मचर्याचं अखंड पालन करायचं, अशी प्रतिज्ञा मी 30 वर्षापूर्वी मारुती समोर केली होती. 30 वर्षांपूर्वी? हो हो, काय वय का तुमचं? चालू आहे. चालू आहे? 50वा चालू आहे. हा. चिमणराव बघा बघा, 50 वर्ष आणि ब्रह्मचर्य पाहिलं, आणि तुम्ही 50 वर्षात देशाची लोकसंख्या 11ने वाढवली. अहो विजय साहेब, सगळ्यांनाच कुठे साध्य होतात असल्या गोष्टी. हा. असतो यांच्यासारखा एखादा कार्तिक स्वामी. नका हो नका, मला कार्तिक स्वामी म्हणून त्याची किंमत कमी करू नका. तो खरा संयमी पुरुष होता आणि मी मात्र. तुम्ही का मान खाली घालताय? खाली मान घालण्यासारखं काहीतरी घडलं असेल हातून. तुमच्या हातून नाही ना घडलं, मग काम करा ना खाली मान घालून. तसं काही नाही हो, तसं काही एक घडलेलं नाही. हा. हा, पण याच्या पुढे मात्र मला तशी खात्री देता येणार नाही. का हो का? ते तुम्हाला नाही कळायचं. का? ब्रह्मचर्य पाळणं म्हणजे कोंबडी कुत्री पाळण्यात का सोपं नाही बरं. असेल असेल. वयाच्या 25 असताना मला सुद्धा अभिमान होता स्वतःबद्दल. अहो रस्त्यात चालताना एखादी तरुणी जरा दिसली ना की मी लगेच काय? डोळे गपकन मिटून घेत असे. हा, म्हणजे गपकन येऊन आपटली तर आपल्यावर दोष नको. चेष्टा करू नका हो माझी. अहो जरा विचार करा माझ्या आत्ताच्या परिस्थितीचा. गेली 50 वर्ष मनाला घातलेला संयमाचा बांध आता फुटायची भीती वाटते हो मला.
पूर्वी स्त्रीला पाहिल्यावर मी पटकन डोळे मिटायचो, पण आता रस्त्यात कुठे स्त्री दिसते का म्हणून डोळे शोध करू लागतात. एवढा बदल कशामुळे झाला? ती एक मोठी कहाणी आहे. ती छोटी करून सांगा. नाही तुम्हाला जमेल तशी सांगा. सांगतो ना. गेल्या आठवड्यातलीच गोष्ट आहे. नेहमीप्रमाणे मी समुद्रावर पोहायला गेलो होतो. पोहताना अचानक मला कोणीतरी बुडताना हातपाय हलवत असताना दिसलं. मी जवळ गेलो, आणखीन जवळ गेलो. एवढं जवळ पुरे. ती एक सुंदर तरुणी होती. काय करावं तेच मला कळेना. कारण एकीकडे माझा काय ब्रह्मचर्य आणि दुसरीकडे तिचं ब्रह्मचर्य. प्राण हो प्राण. प्राण. आणि मध्ये मी अशी विचित्र अवस्था झाली होती माझी. शेवटी नाईलाजानच मी तिला वाचवायचं ठरवलं. पुढं या अजून पुढे आहे म्हणजे बुडाल जरा. काय चिमणराव काय कळतं की नाही तुम्हाला? अहो ह्याने तिला वाचवलं आणि तिने आहे ना बुडवलं. ओय, हळू मी बुडेन ना. अगदी खरं बोललात तुम्ही. खरं. पण त्या दिवसापासून मात्र मी पुरता बुडालोय. माझ्यातलं ब्रह्मचर्याचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. मला सुद्धा. मारुती समोर जाऊन उभा राहिलो तर तिथेही मला ती बुडणारी तरुणीच दिसते. अरे बापरे. रात्री झोपेत स्वप्न सुद्धा मला तिचीच पडतात. काय म्हणते स्वप्नात? पोहायला चला चला. असं ती मला म्हणते आणि खेचून घेऊन जात असते. मोठी कठीण परिस्थिती झाली हो माझी. अच्छा, म्हणून तुम्हाला लग्न करावं असं वाटतं. हो. हो, म्हटलं हातून काही बरं वाईट घडण्या अगोदर सरळ रीतसर लग्नच करून टाकावं. हा. म्हणून काल घरातलं सगळं व्यायामाचं साहित्य नेऊन बाजारात विकलं आणि त्याच पैशातून एक येलो पेजेस आणलं. येलो पेजेस. पिवळं पुस्तक. शिशी घाणेरडं असतं, तुम्ही नका वाचू. तुम्हाला कसं माहिती हो? आणि मग मारुतीचं काय केलं? मारुतीची तस्वीर ना, मारुतीची तस्वीर काढून टाकली आणि मग? आणि त्याच्या जागी सरळ ऐश्वर्या राईचा फोटो लावला. मार डाला. हो तो शो मगाशी झाला ना. काय मारडाला? नाही, म्हटलं बदल करायचा तर सगळ्याच बाबतीत करावा. बरोबर आहे. आता शक्य तितक्या माझं जेवढं लवकर लग्न होईल ना तरच माझी धडकच आहे. अरे पण ह्या वयात तुम्हाला मुलगी कोण देणार? अहो तीच तर खरी अडचण आहे. माझ्या फक्त लग्नाचा विषय काढला ना की लगेच लोक हे असे. अहो एकाने तर चक्क विचारलं, तुमच्या मुलाला मुलगी हवी आहे का? बघा पण काल तुमची पेपर मधली जाहिरात वाचली आणि म्हटलं चला कुस्ती खेळूया. नाही हो, म्हटलं चला अडचण दूर झाली. अच्छा अच्छा. हे स्थळ पण आपल्यासारखंच आहे, अडलेलं. अडलेलं? हो, म्हणजे आता एक गोष्ट आहे की मुलीचं वय माझ्यापेक्षा थोडं जास्तच आहे, पण घेऊ जमून. मुलीबद्दल माझी काही एक अट नाही. मुलगी कशी असली तरी मला चालेल, फक्त ती मुलगी असली म्हणजे झालं. नाही पण काय तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. काय ती मुलगी जी आहे ना कालच्या पेपरात जी आले ती 26 वर्षाची आहे. प्रिंटिंग मिस्टेकमुळे ते वय अहो, पण जाहिराती तर तसं आलं ते होतं. प्रिंटिंग मिस्टेकमुळे ते 62 आलं. हा तुम्ही दुसरं बघा कोणतरी. अच्छा, म्हणजे इथंही तेच. ते ठीक आहे, पण जरा माझं स्थळ जरा लक्षात ठेवा. हा असं कोण मला वाटलं तुमच्या साईजची आहे बरोबर तिला सांगेन समुद्राने बुड. ही हाफ पॅन्ट तिकडे बसलेली असणार. हा, चला. पण एक मिनिट तुम्ही असं काय नाही करत ते? अहो कधीपासून मी असंच करतोय, दुसरं काहीतरी सांगा ना. तसं नाही हो. तुम्ही जिला बुडताना वाचवलत ना तिलाच मागणी का नाही घालत? हो, जर का ते शक्य असतं तर मग ही स्थळयात्रा कशाला केली असती मी? का दिसायला बरी नाहीये का? नाही, दिसायला ती खूप चांगली आहे. मग? फक्त जरा मॅड आहे ती. अरे वा. हा? अरे वाईट झालं असं म्हणायचं होतं मला. सांगतो काय काय? अहो त्या मुलीमध्ये शारीरिक व्यंग काही असलं तरी मला चाललं हा. असतं, पण वेड्याबाईशी संसार करायचा म्हणजे. ते करतायत. काय हो का? नाही, वेड्याबाईशी संसार म्हणजे मरणारच आमंत्रण नाही का? येतो मी. बरं. या. अहो नारायण, हा? काय तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का? तुम्ही थोडे दिवस थांबलात ना तर माझी मोठी मुलगी तुम्हाला देईन. या चला, म्हणजे कुणाला तरी माझी दया आली म्हणायचं. पण सासरे बुवा, किती दिवस थांबावं लागेल मला? फार नाही, आत्ता कुठे तिला 12 लागलंय. हा. आणखीन 12 वर्ष थांबावं लागेल. 12 वर्ष? अरे बाबा, मला तुमची मुलगी. अरे आता जो कोण वर आला ना त्याला नको म्हणून सांग. अहो बाबा तुम्ही कुठे वर चाललात? काय? हे बघा आता येणारा वर तुम्हाला नक्कीच पसंत करा. कशावरून? कशावरून काय? हे बघा 2 वर हे असे आले ना तिसरा नक्कीच चांगला असणार ना. आपण चिकाटी सोडायची नाही. तू चिकाटी धरून बस, मी जातो वर. काय तुम्ही पण ना हा कुठे? Hello, everybody. हो येस कम Oh, nice to see you, Mr. आपणच वरवंटे साहेब. नाही मी पाठा आपलं ते छोटा विजय वरवंटे. Oh, you're Vijay.
Oh, that old man is Mr. Warwante. How do you do, Mr. Warwante? ते खलबत्ते ते ना वरवंटे ते वरवंटे War कुठे? ते तिकडे This gentleman is Warwante. How do you do, Mr. Warwante? नमस्कार. Oh, Indian style. आपण वर खाऊ बे, या ना अशी. अरे वा, माझ्या घरात मलाच बोलवतोय. काय म्हणले? इन माय हाऊस यू आर कॉलिंग मी इनसाइड. Oh, jolly man. या वरवंते साहेब, मला वाटतं माझं इंट्रोडक्शन मलाच करून दिलं पाहिजे. हो, त्याशिवाय पर्याय नाही आता काय. या, त्याचं काय आहे? खरं म्हणजे आमच्यावर दिवाणजी असते. ते कुठे नाही दिसते नाही त्यांना आम्ही मुद्दाम नाही आणला. अच्छा काय आहे आमची कस्टम अशी आहे की ते दिवाणजी आमची ओळख करून देतात. काय आम्ही मोठी माणसं ना त्यामुळे आमची ओळख करून देतात. तुमचा व्यापार आहे वाटतं. कसला? बिझनेस 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 राईट बिझनेस. कशावर म्हणता तुम्ही? नाही, दिवाणजी वगैरे त्यांच्याकडे असतात ना. हो राईट. काय मिस्टर बांबूराव? बांबूराव नाही हो, बाबूराव. ओ आय एम सॉरी बाबूराव. हा, बाबू. मिस्टर बाबूराव त्याचं काय तुम्ही बिझनेस पलीकडे आजपर्यंत कुठे लक्ष दिलं नाही असा माझा अंदाज आहे. काय म्हणजे संस्थानिक कारभाराची पद्धत कशी असते याची तुम्हाला यू डोंट हॅव आयडिया. युअर टर्क तुमचा तर्क बरोबर आहे. Right. म्हणजे काय आम्हाला इतर माहिती घेण्याचं कारणच काय ना. आम्ही बरे, आमचे मसाले बरे, आमचे वरवंटे बरे. घबरे, तुम्ही संस्थानिक वगैरे आहात का? येस येस आय एक्सप्लेन युअर. आता मला तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे. तुम्ही नाव ऐकून असाल सोनापूर. सोनापूर सोनापूर. हा, कालच माझ्या मित्राला नेलं होतं. हो बाबा ते नाही हो, सोनापूर गाव गाव ओ जेंटलमॅन नॉट अ गाव. नॉट गाव. यू नो स्टेट. हा स्ट्रेट आहे. स्ट्रेट No. स्ट्रेट. गल्लीज आर देअर बट संस्था. पण नाव कधी ऐकलं नाही. बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा जागा फायलेल्या नसतात. या युअर राईट. बरं, हे सोनापूर आलं कुठे? यू नो हिरापूर. स्ट्रेट. स्ट्रेट. हा, ते हिरापूर कुठे आलं? माणिकपूर जवळ. स्ट्रेट. स्टेट. ते कुठे आलं? ते सगळे दिल्लीच्या स्टेटच्या जवळच आहे म्हणजे दिल्ली अच्छा शहराच्या. अच्छा अच्छा अच्छा. काय तर त्या सोनापूर स्टेटचे संस्थापक मालक महाराज हा. आबाजीराव साबाजीराव सोनापूरकर. पण संस्थानात आता विलीन झाली ना. हा त्या संस्थाना सगळा विलीन झाला. पण त्या संस्थांचे जे महाराज आहेत त्यांचे आम्ही प्रिन्स युवराज नंदकुमार. काय काय, कोण कुमार? नंदकुमार. नंदकुमार. हा तर त्याचं काय झालं बांबूराव की हा, मला पोचवतो लवकर. अरे बाबूराव. आय एम सॉरी मिस्टर बाबूराव त्याचं काय झालं यू सेड इज राईट. ते संस्थान विलीन झाला पण त्याच्यानंतर आम्हाला 10% गव्हर्नमेंटने नो 10 कोटीचा आम्हाला तनखा गव्हर्नमेंट देत होता. 10 कोटी. Yes. बस 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 बस. थँक्यू बसा, 10 कोटी. ओके बसा, बसा. तर त्याचं काय झालं ते 10 कोटीचा तनखा आम्हाला गव्हर्नमेंट देत होता पण नंतर तो तनखा बंद केला. पण आम्हाला काहीच फरक पडला नाही कारण आम्ही अति श्रीमंत माणसं. अहो यू विल नॉट बिलीव्ह आमच्या एका वाड्याचं भाडं 50 lakhs पर मंथ. 50 लाख काय चिमणराव चक्कर विक्कर आली की काय? वाड्याचं भाडं. हा हे पण आमच्यासाठी अगदी छोटा चीज आहे. मग हे काय माहितीये का मिस्टर बांबूराव. अरे बाबू नाही हो, बाबूराव. आय एम सॉरी मिस्टर बाबूराव. आता बघा तसं बघायला गेलं तर आमचा प्रचंड मोठा खर्च आहे. हो हो. नोकर चाकर हे रांगच्या रांग. नंतर स्वयंपाकही झाला पाहुणे मंडळी झाला आलेले गेस्ट झाला. शिवाय आता इलेक्शन जवळ आल्यानंतर मग त्या सगळ्या संस्थांना मदत करायचा राजकीय पक्षांना मदत करायचा सगळा पाण्यासारखा पैसा जातो. हा तुम्ही काही काळजी करू नका अमाप पैसा आमच्याकडे. जरा इकडे. काय एक्सक्यूज मी शुअर शुअर मी पण. काय तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? काय वाटायचं वाटतो आपण वरवंटे ना. अरे नाही राजा. तो ना अहो तो करोडोंचा जावई आहे. मला वाटतं तो सगळं फेकतोय. कशावरून कशावरून हा, कशावरून कशावरून काय एवढी कोणारी इस्टेट असते. एक तर मला अजून तो कधी बाबूराव म्हणत नाही. पोचवलं तर बांबू बांबू करतोय मला सारखं. हे बघ, तुम्हाला शंका आहे ना शंका आहे ना हा. हा आपण त्याची ना परीक्षाच घेऊया. मी काय म्हणतो, मला तो कवी वाटतो. कवी तो कुठला परवा आला नव्हता काय आपल्याकडे? कुठला तिला मागणी घालायला तोच वाटतोय. मग त्याचा कसा हा असेल आवाज, त्याचा आवाज पण सेम आहे. अहो, पण ऍक्सेंट वेगळं आहे ना. युवराज नंदकुमार. आणि तो सूट आहे ना सूट हा तो भाड्याचा वाटतो त्याला बसत नाही बघ. पण तो सूट आहे ना आपल्या वर्षाला. नाही वर्षा झाड आहे त्याला काय सूट होणार तो? तसं नाही मॅच आहे ना म्हणजे परफेक्ट मॅच. मॅच आहे तरी पण ह्याचा मला डाऊट येतो रे. एक मिनिट तुम्हाला शंका आहे ना
मग आपण असं करूया, त्याची परीक्षा घेऊया. कशी? हा म्हणजे बघा, तो जर कवी असेल तर थोडा तरी दचकल्याशिवाय राहणार नाही. कशी आहे कल्पना? कल्पना चांगली आहे. हा, मी बोलतो जरा त्याच्याशी. काही प्रायव्हेट चाललं होतं का तुमचं? म्हणजे प्रायव्हेट, आमचं प्रायव्हेट नव्हतं, पण आमच्या बाबांना वाटतं की तुम्हाला यापूर्वी कुठेतरी पाहिलं. ओ वंडरफुल, मला तुम्ही पाहिलं यापूर्वी. आली. इथे मुंबईमध्ये इम्पॉसिबल. का? काय मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मुंबई शहरामध्ये तुमच्या आलेला आहे. नाही, ते काय- पण, काल आला आणि 2 दिवसांत जाणार. बघा, नाही नाही, काय 4-5 दिवसापूर्वी एक पोरगा आला होता, तो सेम तुमच्यासारखा होता. रिअली? रिअली? दॅट्स वंडरफुल अगेन. आमच्यासारखा दिसणारा मुलगा. कमाल आहे. मग तो कुठे असतो? आम्हाला भेटायला पाहिजे त्याला. तो कुठे सापडणार? हो, आमच्या मुलीला भेटायला आला होता. मुलाला भेटायला आला होता. यू मीन आपल्याला? हो मलाच. पण तो तुमच्यासारखा राजकुमार नव्हता बरं का, कवी आहे कवी. ओ वंडरफुल, ही इज अ कवी. क्या बात है. जे न देखे रवी ते देखे कवी. नाही, हे पण कवी आहेत. ते इंग्लिश मध्ये. इंग्लिश मध्ये असं असतं, जे नेमते के रावी वाटते कवी. राईट. जे न देखे रवी ते देखे कवी. मोठा कलावंत. कसला मोठा कलावंत? भीक मागायची लक्षण आहे ती. बाय द वे, ओ इट्स टू लेट. मला एक अपॉइंटमेंट आहे, मला गेला पाहिजे. आपण मुद्द्याचं बोलू. आपण राहता कुठे? कुठे असता तुम्ही? ते महत्वाचं. हॉटेल ताजमहाल. हॉटेल ताजमहलला राहायला कुक आहेत का रे? हॉटेल तसं नाही, आई वडिलांबरोबर कुठे असता? विथ माय मॉम अँड डॅड. आई वडील. सोनापुरात आमच्या पिताश्रीनी एक 12 कोटीचा वाडा बांधला आमच्यासाठी. बापरे. काय माझा पहिला वाढदिवस होता ना, तेव्हा खास मला प्रेझेंट देण्यासाठी बांधला. पण तुम्ही बाबूराव साहेब. आता बरोबर बोलला. राईट? मला चक्कर आली हो. सो मिस्टर बाबूराव, तुमच्या मुंबईचाच गोंडी आला होता. आमचा गोंड्या कोण? गोंडी. गवंडी. हातावर गोंद्याला आणलं होतं. नो, घराचे काम कर. गोंडी. गवंडी. अरे बाप. आपल्याकडे काय मोटार वगैरे? मोटार म्हणजे? कार्स. कार्स कुठे? कुठल्या? कुठल्या? मेनी. हा, आमच्याकडे 4 कार्स आहेत. 4? या. पण काय माहितीये का, काय त्या 4 कारचा काय उपयोग नाही आम्हाला. का हो का? सगळ्या बिघडल्यात? नो, सगळ्या नवीन बर, सगळ्या बिझी. अच्छा, काय बिझी झालं? होऊन धंद्याला लावल्यात? नो. आमच्या घरातच, पण आमचे सगळे घरचे मेंबर श्रीमंत. आता काय झालं तुम्हाला सांगतो. 4 पैकी एक कार घेऊन मी निघायचं ठरवलं. मग? पण मी एका कारकडे गेलो तर मला कळलं की आमच्या आई साहेब, हे प्रभू, गेल्या? नो, गॉडचं दर्शन घ्यायला देवलमध्ये गेल्या. देवल? देवळात. टेम्पल. तिथे गेल्या. दुसरा कार आमचा कुक. कोंबड्या? नो, आचारी. कुक आचारी. ते अंडी आणण्यासाठी एक कार घेऊन गेला. अंडी आणण्यासाठी मोटार? हो, ती संस्थानाची अंडी आहेत ना. राईट. मग नाही, नुसते असे मोठे नाही, मोठे तर आहेत पण नाजूक पण आहे. त्याला सांभाळून आणावी लागतात. आता राहिली तिसरी कार. चौथी? नो, ही पहिली झाली ती आई देऊळमध्ये घेऊन गेली. दुसरी हे कुक आणायला गेली अंडी. आता तिसरी जी कार आहे, कसं काय यांच्या लक्षात राहतं कोण? तिसरी कार आमची सिस्टर माय बहीण ती कॉलेजमध्ये घेऊन गेली. अच्छा. कॉलेज कॉलेजमध्ये ती शिकते ना. अँड 4th वन, चौथी गाडी. मी जाऊन बसणार तेवढ्यात फोन आला दिल्लीहून आमच्या आबासाहेबांना. काय? दिल्लीवर? आमच्या काकांचे. कोण काका? शरदराव. शरदराव? त्यांना काय आहे, त्यांना कधी कधी बोर झालं ना की आमच्या पिताश्रींना बोलवून घेतात. ते काय विदूषक आहेत का? फ्रेंड त्यांच्या टाक करायला. गप्पा मारायला. मग तुम्हाला रेल्वेने यावं लागलं असेल. ओल्ड पीपल. रेल्वेने आम्ही आयुष्यात कधी आला नाही. मग? आम्ही डायरेक्ट. हा साहेब, हे उडत आले. नो, इमान. यू मीन फ्लाईट. फ्लाईट. हा. विमानात. काय अर्जंट काम होतं का मुंबईला? या, त्याचं काय, माझ्या एका बालमित्राचं लग्न होता. बापरे, बालमित्र. हा,
म्हणजे काय झालं माहितीये का तुम्हाला ऐकून माहिती असेल हॉटेल ताजमहाल हा मुंबईचा तुमचा ताजमहाल त्याच्या मालकाचा तो मुलगा हा, मग आलाच पाहिजे. हा त्याचं काय झालं तो माझ्या भाऊ सोनापुरामध्ये माझ्या बरोबर कलिग होता म्हणजे माझा स्टुडंट माझ्या बरोबर शाळेत शिकायला हा, एकत्र बालपणा. एकत्र त्या काळात सोनापुरात त्यांचा एक छोटासा धाबा होता बाप रे, धाब्यावरनं मग ताजमहल काढला. सक्सेस तो काय झाला बाबूराव साहेब की तो माझ्यावर शिकायला होता आणि नंतर तो शाळा सुटला की मला त्याच्या धाब्यावर घेऊन जायचा भजी खायला. भजी? आता एवढे मोठे आमचे संबंध असताना बालमित्राच्या लग्नाला यायला नको. नाही नाही, आलंच पाहिजे. बरं झालं. केव्हा लग्न? उद्या आहे. उद्या आहे. हा तुम्ही पण या लग्नाला. येऊ. नाही पण चांगले कपडे घालून 4-5 नवीन झब्बे शिवा आणि मग या. ओके ओके ओके. हा बरं तर वरवंटे साहेब इथे येण्यामागचा आमचा एक होतू होता. हा? होतू होता. अच्छा, स्पोर्ट्स साठी होतो तू? नो हा हेतू हेतू हेतू, हेतू त्याचं काय आहे आम्हाला एक मुंबईची मुलगी बघायची आहे. आमच्या मित्राने खूपच शिफारस केला. त्याचं असं म्हणणं आहे की तुमच्या मुंबईच्या मुली खूपच माठ असतात. माठ असतात? यू मीन आय मीन स्मार्ट स्मार्ट स्मार्ट. तुमची ती कालची ऍडव्हर्टाइजमेंट आमच्या मित्रांनीच दाखवला आम्हाला. अच्छा, म्हणजे आमचा पेपर पोहोचला तुमच्यापर्यंत? वरवंटे साहेब फॉर एक काइंड इन्फॉर्मेशन तुमच्या मुलीला आमचा मित्र खूप जवळून ओळखतो. हा? म्हणजे त्याने शिफारस केला. अच्छा, अच्छा. अदरवाइज मी असं मुलगी बघायला जात नाही. आय डोंट लाईक दिस ओल्ड फॅशन. हो दॅट्स फाईन. पण मी तुम्हाला एक विचारतो म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर Not at all. विचारा. म्हणजे बघा तुम्ही आतापर्यंत किती मुली पाहिल्यात? आय एम सॉरी मी आजपर्यंत एकही मुलगी बघितला अरे. नाही. खरं म्हणजे मला ती ओल्ड फॅशन आवडत नाही. आमच्या मित्राने खास शिफारस केला म्हणून बघितला. अदरवाइज आम्ही आमची माणसं पाठवतो ते सिलेक्ट करतात. शिफारस केला तर आम्ही अहेर जातो. ओ दॅट्स फाईन दॅट्स फाईन. म्हणजे तुमचं आणि आमचं जमणार नक्कीच. नो का? एक्सक्यूज मी त्याचं काय माहितीये का मी प्रथम तिला भेटणार हा. तिच्याशी बोलणार हा. समजा मला पसंत पडला हा. तर मग पुढच्या बोलणी करणार. अरे बापरे. आता वन क्वेश्चन इज देअर सपोज तुम्हाला जर आम्ही पसंत नाही पडला अरे तसं होऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला एकदम पसंत आहात. त्यांनी नाही सांगितलं तरी मी सांगतो ना तुम्हाला. येस. पण आम्हाला ह्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. नाही नाही, त्याचा टॉक टॉक ते माझा टॉक टॉक. तो बोला ते मी बोललो. मग मी म्हणालो नव्हतो आमचं टॉकाटॉक झालेलं आहे. तुमचं झालेलं आहे ठॉक. मग वेळ कशाला आयटम फेस करो. आयटम फेस करो. आयटम मीन्स मुलीला अच्छा अच्छा. मुलीला बोल. हो हो, जा आयटम घेऊन या. आपला वर्षाला घेऊन या. I see. हा. एक्सक्यूज मी ओ ते पण इंग्लिश शिकला. हो तेवढ्यात बसून बसून ऐकलं. बाय द वे वरवंटे साहेब माझी अजून एक अट आहे. काय? काय मी त्या मुलीशी जरा एकट्यामध्ये बोलणार प्रायव्हेटली. त्यावेळेला मला इथं कोणी नाही पाहिजे. आय वॉन्ट प्रायव्हसी. जर तुम्हाला मान्य नसेल तर मग मी नाही नाही, पण माझं ऐका साहेब. हो साहेब, जरा एक मिनिट ऐका. या ही जरा अट जरा विचित्र आहे. हो. नो आमच्या सोनापूरची ती पद्धत आहे. दिस इज अ रॉयल कस्टम. मान्य असेल तर बघा अदरवाईज आहे. जा जा हो जा. जा का जा. हो थांबा हो थांबा. बाबा त्यांची अट मान्य करून टाका ना. अरे पण एकटं कसं तिला सोडायचं? तो काय खातोय का तिला वर्षाला? मग उलट तीच खाईल त्याला. पण मी काय म्हणतो त्यांच्या संस्थाचे रीतिरिवाज आहेत ना. जाऊ दे. तुला वाटतं ना? हो बघ तूच बघ. ठीक आहे असं बोला ना तुम्ही बसा तिथे. बसू, मी अजिबात बोलू दे. नको. बरं ठीक आहे. हे बघा Yes. राजकुमार आम्हाला तुमची अट मान्य आहे. ओके हा मग चला आपण आता त्यांना बोलवूया वर्षाला आणि आपण वरती जाऊया. त्यांना बोलायला देऊ दे ना. बसा बसा तुम्ही बसा. बसा ना, बसा. थँक्यू. चला 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 चला. नाईस मीटिंग यू मिस्टर बाबूराव. बाबू बांबू नाही हो. आय एम सॉरी मिस्टर बाबूराव. बसा 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 बसा. चला चला चला. नाईस म्हणतो हा काय काय मी ते लपू. काय बाबा तुमचं वय काय लपलपी कसली खायचं. चला वरती. ओ एक साथ नमस्ते. Oh, एक साथ नमस्ते. Indian style. Please be seated. Oh, no! Not like a maid servant. Like a malkin. Here. आपण जेवायला बसला का? नाही. मग पाय सोडा ना आपण. What a beauty. By the way, आपलं नाव काय? वर्षा. वर्षा. इतकं छोटासा नाव 2 अक्षर वर्षा. नाव कसा दणदणीत असला पाहिजे. कसा कसा? दणदणीत म्हणजे आमचं जसं नाव आहे युवराज दणदणीत कुमार. आपलं युवराज दंड कुमार.
आय एम सॉरी युवराज नंदकुमार. बरं, बाय द वे आपल्याला स्वयंपाक करता येतो का? शी, मला साधी टी सुद्धा करता येत नाही. काय बरं कारण? त्या कामासाठी की नाही आमच्याकडे आचारी आहेत. लवली, पण समजा कधी तुमच्या आजारी पडला तर तुम्ही काय करणार? हॉटेलमध्ये जाऊन जेवतो. चांगले विचार आहेत, चांगलेच विचार आहेत. धन्यवाद. हा, तुमची कुठली एखादी आवड वगैरे सांगाल का? आवड, हा, मला की नाही समोसे खायला खूप आवडतात, पण ते गरम गरम हवेत. हा, सगळा पैसा यातच जाणार वाटत. काय म्हणाला? नो, चांगली आवड आहे मला. आय मीन टू से एखाद्या कलेची वगैरे आवड आहे का तुम्हाला? कला, हा, मला कविता की नाही खूप आवडतात. दॅट्स फाईन. एखादी कविता म्हणून दाखवू शकता तुम्ही? म्हणू? येस. कोणाची बरं? तुमच्या आवडत्या कवीची कविता म्हणा. बरं, ऐका. हा, या. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, अरे बाबा. माझे पंढरीचे आई. आय मीन आय एम सॉरी. बस मी आपल्याला कविता म्हणायला सांगितली होती. तुम्ही पण मी तर आवडत्या कवीची म्हटली ना कविता. माझा आवडता कवी तुकाराम. यू मीन तुमचा आवडता कवी तुकाराम आहे? हे खरं सांगताय तुम्ही? अगदी खरं, तुमच्या गळ्या शपथ. आय थिंक सो तुम्ही खरं नाही सांगत आहे. तुमची आवड आम्हाला माहिती आहे. कशावरून? तुमचा आवडता कवी राजीव आहे, राईट? शी, हे कोणी सांगितलं तुम्हाला? काहीतरीच बोलतं. तो काय कवी आहे? लोकांनी त्याला एवढ्या डोक्यावर कसा घेऊन ठेवला? लोक काय कोणालाही डोक्यावर घेऊन नाचतात. त्या कवीपेक्षा एखादा न्हावी बरा. हे तुमचं मत आहे? हो, हे माझंच मत आहे. नुसतं ट ला ट जोडलं म्हणजे काय कोणी कवी होतो का? ठीक आहे. हे तुमचं मत आहे ना, पण आम्हाला वेगळीच माहिती कळलंय. तुम्हाला काय कळलं? कवी राजीव आणि तुमच्यामध्ये प्रेम संबंध चालू आहे, राईट? हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे कमाल करताय तुम्ही. खुद्द राजीवने आम्हाला हे सांगितलंय. शी, तो कुठे भेटला तुम्हाला? कुठे भेटला म्हणजे? आम्हाला सगळ्या न्यूज मिळालेला आहे. एवढंच नाही तर तुम्ही त्यांच्या काव्यांवरती फिदा आहात आणि तुम्ही लवकरच दोघं लग्न करणार आहे, राईट? शी, सगळ्या थापा आहेत. ह्या थापा कुणी मारल्या आधी सांगा. सांगतो ना, खुद्द कवी राजीवनी. त्यांनी? येस. काय सांगताय? हो. वाटलंच मला. काय वाटलं काय तुम्हाला? नाही, हा थापा त्याच्याशिवाय दुसरं कोण मारू शकणार? अरे पण हे कसं शक्य आहे? त्यांनीच मला सांगितलं की त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. तो काय वाटेल ते सांगेल. अहो, असे 10-15 पत्र रोज मला येतात, त्यातलाच तो एक. म्हणजे ह्या सगळ्या 10 पत्रांमधला तो एक राजीव? अर्थात. हे तुमचं खरं मत आहे? हेच माझं खरं मत आहे. अहो, एक दिवसाची त्याची माझी ओळख. कधीतरी मी त्याला चुकून सांगितलं की मला तू आवडतोस, म्हणजे तू आवडतो म्हणजे तुझ्या कविता आवडतात, तर झालं. लगेच त्यांनी त्याच्यावर काय काय लिहिलं आणि आता ही बंडल प्रेमाची. मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विचारा. तुम्ही आता जे काय रामायण मला सांगितलं कवी राजीव बद्दल, हे सगळं खरं खरं बोललात तुम्ही? अगदी खरं खरं बोलले मी. अगदी खरं खरं? अगदी खरं खरं. ठीक आहे, मग आम्ही इथून आता निघालो. अय्या राजू, तुम्ही? एक शब्द बोलू नकोस. भरपूर निंदा ऐकली तुझ्या तोंडून. अहो, पण माझं आधी ऐकून तरी घ्या. तुझं काय माझ्यावर प्रेम आहे ते आता माझ्या लक्षात आलेलं आहे. अधिक निंदा ऐकायची नाही मला. अहो, पण- एक शब्द बोलू नकोस. अहो, पण- मी पुन्हा येणार नाही इकडे. अहो. मी निघालो. कुठे गेले? अहो, ऐकून तरी घ्या. विजू लवकर ये. काय झालं? ते पळाले. अरे कशा पळाले पळाले? ते. ए, जा, बघ ना. ते गेले. तू बाहेर गेले. तू काहीतरी बोलली असेल तू. मी काही नाही बोलले बाबा. असं कसं? छ्या, एवढ्या कोट्यामध्ये जावे मिळाला होता, तुझ्या ह्या वेडेपणामुळे फुकट गेला तो. तू जा वर. कुठे गेलाय तो? बाहेर गेले. शी. काय करायचं आता? काय मुलीने घोळ घातला सगळं. नमस्कार बुरो. अभिनंदन. कसला अभिनंदन? चला, छान झालं. हा? छान. काय? तुम्हाला आवय मिळाला. आत्ताच तुमच्या मान्नी बातमी दिली ऑन वरून. माझ्या मानी? अहो, मुलींनी बातमी दिली ऑन करून तुम्हाला आवय मिळाला म्हणून. होय ना? मग दुसरी तुम्हाला ताजी बातमी देतो. काय? मला जावई मिळाला आणि तो आता घर सोडून गेला.
सोडून येला हो मग आता माझ्या पैशांचं काय होणार जाहिरातीच्या? हे कसं स्पष्ट बोलतो हा? सारे मा पद प सारे मा पद प मा पद मा पद सा पद सारे सा ओ आशा भोसले, मला हाक मारलीत बाबा. ना ते एवढं बेसूर आवाज दुसरं कोण गातं का? कुठे चाललीस? मी की नाही माझ्या मैत्रिणीला भेटायला जाते. अच्छा, मैत्रीण की मित्र? अय्या बाबा, तुम्ही मस्करी करायला लागलात ना की विचार सुद्धा करत नाही. हो, आता विचार कसा करायचा तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. खरं सांग, त्या कवीला भेटायला चाललीस ना? तुम्ही सिरियसली विचारताय का बाबा? नाही, मी कॉमिकली विचारतोय तुला. मग खरं सांगू का? काय? मी की नाही त्या मैत्रिणीलाच भेटायला चालली. हा. तुम्हाला ती कोकिळा काळे माहितीये? माझ्या कॉलेजमध्ये होती ती. उंच लांब सडक केस, कानात रिंगा घालायची. हे बघ, तुझ्या मैत्रिणीचं मी निरीक्षण करत बसत नाही. ऐका तर बाबा, हा. आज की नाही तिचा साखरपुडा आहे. मग तुला काय कपाशी धुवायला बोलवलंय? नाही हो, तिने मला तिचा नवरा बघायला बोलवलंय. हम्म. तिचा नवरा ना तिच्यापेक्षा असा ठेंगू आहे आणि लठ्ठ आहे. फक्त श्रीमंत आहे म्हणून ती त्याच्याशी लग्न करते. नाही नाही, दुसऱ्यांचे नवरे बघण्यापेक्षा ना तुला नवरा पसंत करेल की नाही ते बघ आधी. मला काय वाटेवरचा चोर सुद्धा पसंत करेल. नाही, वाटेवर तर चोर करेल का, पण मी पसंत केलं पाहिजे ना त्याला. कशाला काळजी करताय? विजू गेलाय ना त्याला परत आणायला. अगं गेला का गेला, पण त्याला तू पसंत पडली पाहिजे ना. तो नक्की परत आणेल हो. कसं आणेल? समजा निघून गेला संसारात तर. आणि विजू पण एवढा घोळ घालतो ना, त्याला मी सांगितलं काल जाऊन त्याला समजव. तो म्हणतो नाही आता रागात आहे, उद्या सकाळी समजवतो. पण बाबा तो जाणार कसा? का? आज त्यांच्या मित्राचं लग्न आहे म्हणून ते 2 दिवसांनी जाणार होते सोनापुरात. अरे बाबा, ही संस्थानिक लोक असतात नाही, फार लहरी असतात. हो. स्वतःचं लग्न फिसकटल्यावर तो कशाला मित्राच्या लग्नासाठी थांबेल? हो, बरोबर आहे. बरोबर आहे त्याला. मी जाणार. इकडे काय झालं? एवढं सगळं तुला सांगतोय तर पालत्या घड्यावर पाणी जायचं नाही. आज जा, चल. पण कोकिळा माझी वाट बघेल ना. साखरपुडा तर मोडत नाही ना ती. पण मामा मला तिचा नवरा बघायचा ना. तुला एक सिक्रेट सांगतो. हा, काय? नवरा बघायचा असेल ना तर साखरपुड्यात कधी बघायचं नाही त्याला जाऊन. का? लग्नात बघायचं. का? फुकोचा सूट असतो ना, स्मार्ट दिसतो तो. पण बाबा तिचं लग्न कुर्डूवाडीला आहे. त्याचा सूट बघायसाठी मला खास कुर्डूवाडीला जावं लागणार. कसली कुर्डूवाडी? अरे अमेरिकेच्या त्या गावात ठेवला ना हुर्डूवाडीमध्ये, तरी मी तुला तिकडे पाठवेन. चल आज जा. पण मामा मला तिचं. आज जा. पण बाबा. आज जा म्हणजे आज जा. चल चल आज. बाबा, तिचं नवरा. चल आज. खुर्डूवाडी कुठलं गाव काढते शोधून? खुर्डूवाडी. या 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 या. काय होतात कुठे? किती वाजले? नाही, थोडा उशीर झाला. थोडा घड्या बघायचं हातातलं. दुरुस्तीला टाकलंय. त्या घड्यावरून तुमचं डोकं पण दुरुस्तीला टाका. कुठे होता तुम्ही? हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. कोण आजारी होतं का? आजारी नाही, बाळंतीण झाली. कोण? आमची बायको. 1 तासापूर्वी डिलेव्हरी झाली. आत्ता हॉस्पिटलमधनंच येतोय. अरे आधी 11 आहेत ना, ते 11 आणि 4 रिझर्व पण करायचे की काय तुम्हाला? अरे तो रामदासाला त्याकडे बघा आणि तुमच्याकडे बघा. पण साहेब, त्याची आत्ताची परिस्थिती बघितलीत ना तुम्ही? अरे सरकार एवढं घसा फोडून ओरडते. अरे परिवार नियोजन करा, परिवार नियोजन करा. तुमचं नाही. पण साहेब, ते का आपल्या हातात असतं का? मग कोणाच्या हातात असतं? वर कोण राहतं तुमच्या? देव. हा, देव. देव. देवाची इच्छा. हा, मुलं ही देवानं दिलेली संपत्ती आहे असं संत म्हणतात. पण संपत्तीचा जास्त लोभ धरू नका असंही संत म्हणतात. हे नाही लक्षात घेतलं तुम्ही? आणि एवढी संपत्ती तुमच्याकडे आहे तर माझ्याकडे कशाला नोकरी करताय? घरी बसून खा ना गपचूप. काय झालं बाबा? तूच विचार काय ते. काय चिमणराव, काय झालं? मुलगी हा? पहिली शेवटची. गेली 20 वर्ष हेच सांगताय तुम्ही. काय रे, काय झालं कामाचं? काय नाही, ताजमध्ये गेलो, युवराजांना समजावलं, हा. फिसकटलेलं सगळं जमवून आलो. वा वा वा, नॉट आउट सेंचुरी. शाबास. आता पुढे पुढे काय युवराज येतात तुम्हाला भेटायला? काय सांगतो? मग कधी? मागोमाग मित्राची गाडी करून निघतो म्हणाले. हो हो. चला चला, तुम्ही बाहेर उभे राहा. युवराजांची गाडी आली रे आली की मला कळवा. आणि गाडीकडे बघा, बायकेकडे बघू नका. काय साहेब, तुम्ही पण. ए, तू काहीतरी नाश्त्याचं बघ. हा हो. युवराज आहेत, उसळ पाहून नको, काहीतरी चांगलं आण. काय बाबा तुम्ही? हा. आणि हे काम कर, आपल्या वर्षाला चांगलं नटून राहायला सांग. तिला काय नटायची गरज आहे? अहो, युवराजाने तिला पसंत केली आहे. सगळं हेच चुकतं. काय? अरे लग्नाआधी हा. आणि लग्नानंतर सुद्धा बायकांनी नटून राहिलं पाहिजे. हा. म्हणजे आपले नवरे बाहेर वास काढत फिरत नाही. अच्छा, पण ज्या बायका नटतात ना त्या इतर नवऱ्यांच्या मनात भरतात. तू नको, तो आपला विषय आहे का? हो, ते पण मग? साहेब हा. साहेब 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 युवराज आले. युवराज आले? झाले. हा, चला, पण साहेब मग साहेब या युवराजांबद्दल मला एक शंका आहे. हो, तुम्ही चुकून मुनीम झालात, डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे होतात. काय कसला संशय आला तुम्हाला? ते आता प्रत्यक्ष पहा म्हणजे झालं. प्रत्यक्ष बघ, काय बघ. बघा तुम्हाला. हॅलो एव्हरीबडी. नमस्कार गोरवंटे साहेब. अरे वा, स्वागत करायची नवीन पद्धत दिसते तुमची. काय विजयराव, काय प्रकार काय आहे? आपल्या पिताश्रीने आम्ही आल्यानंतर आमच्याकडे पाठ फिरवली. नाही म्हणजे काय आहे,
लग्नात जावई रुसतो असं ऐकलं होतं, पण इथं तर चक्क सासरे बुवा रुसत आहेत. काय प्रकार आहे? विजय त्यांना विचार, त्यांना इथं कोणी बोलवलं? विजयराव हा त्यांना विचारा. हाच प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून बघावा. विजय हा त्यांना सांग मी तुम्हाला बोलवलं तर मला आठवत नाही. विजयराव त्यांना जर आठवत नाही तर त्यांच्या स्मरणशक्तीचा दोष आहे हा. नीट आठवून बघा म्हणावं. हा 1 तासापूर्वी आमची मनधरणी करण्यासाठी त्यांनी आपल्याला आमच्याकडे पाठवलं होतं का नाही? विजय हा त्यांना सांग हा काय माझ्याही छक्के पंजे खेळू नका. ना तुमचा चेहरा युवराजांचा मिळता जुळता आहे याचा फायदा घेऊ नका. बरोबर आहे. विजयराव त्यांना म्हणावं, अरे थांबा रे बाबानो, तुम्ही डायरेक्ट एकमेकाशी का नाही बोलत? मधल्या मध्ये माझं सँडविच करताय नुसतं. या वरवंटे साहेब, तुम्हाला काय म्हणायचंय? मी युवराज नंदकुमार नसून दुसरा कोणीतरी तोते आहे असं म्हणायचं. अलबत मला तसंच म्हणायचंय. वरवंटे साहेब, नीट निरखून पहा माझ्याकडे. मी युवराज नंदकुमारच आहे याची खात्री पटेल तुम्हाला? नाही नाही चांगलीच खात्री झाली. आता पोलिसांच्या ताब्यात देऊन असं वाटत असेल तर ताबडतोब निघून जा. अजिबात वरवंटे साहेब मी जाणार नाही. बेला शक पोलिसांना बोलवा. उलट लग्नाची बोलणी करण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि आमचा अपमान केला म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करू. मी युवराजांना बोलवलं होतं. हो बाबा तेच आहे. तू गप्प बस, मध्ये मध्ये बोल नको अजिबात. अरे वा, आता प्रकरण एकंदरीत एकेरीवर आलेलं दिसतंय. खरं सांगू का वरवंटे साहेब, मला तुमची कीव येते. तुम्ही कपड्यांवरनं माणसं ओळखता. त्या दिवशी साध्या कपड्यात आलो म्हणून कवी राजीव ऑफ मुंबई, आणि काल भाड्याच्या उंची कपड्यात आलो म्हणून नंदकुमार ऑफ सोनापूर. याचा अर्थ वरवंटे साहेब अगदी साधा आणि सोपा आहे. युवराज नंदकुमार ऑफ सोनापूर आणि कवी राजीव ऑफ मुंबई या वेगवेगळ्या इतर कोणी व्यक्ती नसून ही एकच व्यक्ती आहे. नाही नाही हे माझ्या तेव्हा डोक्यात आलं होतं, पण ह्या कार्टन माझ्या डोळ्यात धूळ फेकली. मला सारखे चेहरे असू शकतात आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला. कमाल आहे तुमची. आता एक अक्षरे बोलू नकोस. बऱ्या बोलून निघून जा, नाहीतर काय नोकरांकरवे धक्के मारून मला हाकलून देणार ना? नाही 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 वरवंटे साहेब, मी तुम्हाला तशी संधी देणार नाही आणि तुमच्या नोकरांनाही तशी संधी देणार. एक मिनिट बाबा. तू गप्पा बस. या कपट नाटकात तुझा पण हात होता. वरवंटे साहेब, शब्दप्रयोग थोडासा चुकतोय माझ्या मते. आम्ही नाटक जरूर केलं पण कपट नाटक नाही. तसं करायचं असतं ना तर या वेशात आलो नसतो. मी माझं खरं स्वरूप लग्नानंतर हळूहळू तुम्हाला दाखवलं असतं. पण मी म्हटलं नाही, असं खोटं वागायचं नाही. आपण कोण आहोत, आपण कुठल्या जावयाला निवडलाय हे आपण आत्ताच त्यांना कळवून द्यावं. मला वाटतं तुझ्या इन्कम जमरून तू खूप बोलतोयस. तू निघू जा. ठीक आहे, हे आपलं फायनल उत्तर आहे. फायनल उत्तर आहे. मी जाऊ? फायनल म्हटलं ना, वर्षा, मला मी सांगेन निरोप. तुम्ही आलात कुठे चालला आहात आल्या आल्या? वर्षा, तुझ्या बाबांनी माझा अपमान केला. मला जा म्हणून सांगितलंय. फायनल उत्तर सांगितलंय. मलाही घेऊन चला. नाही, प्रेम कोणी करेना, प्रेम माझं राहू दे. तिला आमच्या घरी राहू दे. पण मलाही घेऊन चला ना. नाही वर्षा, मी असं येणार नाही. मी तुला उचलून खांदे मोडतील, वजन बघा तिचं काय ते. मी वाजत गाजत मिरवत नाही. हा वाट बघा चला. येतो मी. चला. मी येतो. अरे सोड हात, सोड. बाबा मला माझ्या सासरी जाऊ दे. गप्पा सासरी चालले. तंगड्या मोडून टाकीन धरून तुझ्या. ठीक आहे, तुम्ही मला जाऊ देणार नाही? नाही. मग मी आता अशी जाते आणि वरच्या गच्चीवर जाऊन खाली उडी मारून जीव देत. अरे तू बोलायला सोपं आहे, काय जीव देत नाही रे ती. विजू, आता काय झालं? तुझ्या बाबांना समजव. तुझे पण आहेत ना? हो, त्यांना समजावून ठेव. काय? माझा जीव गेला तर मला दुःख नाही, पण त्यांची अब्रू जाईल. तिला सांग. काय? तिला सांग जीव देणं म्हणजे मसाल्याचं बिल भरणं एवढं सोपं काम नाहीये. हा हे पण बरोबर. ठीक आहे, काय झालं? सोड मला, मी जाते. पकड, सोड. पकड. अरे अगं बाई थांब ना. वर्षा असा वेडेपणा करू नकोस. नाही मी जाणार. अरे 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 तू गेलीस तर मला भाऊ बिजेला ओवाळणी कोण घालणार? असा वेडेपणा करू नकोस वर्षा. असा वेडेपणा करू नकोस. त्यापेक्षा मी सांगतो ते ऐक. नाही सोड मला, मी जाणार. गाय सोड मला जाऊ दे. नको मला ये. जाऊ दे. खाली ये. मला जाऊ दे. थांब. नहीं, दुनिया की कोई ताकत हमें एक दूसरे से जुदा नहीं कर सकती. अरे बरोबर आहे. तुम्ही बाबा बंपर टाकू नका. बॅट्समन अधिक चिडतो. तू गप्पा बस. अरे. हिला सर आतल्या खोलीत कोंडून ठेव. अहो, आणि आतल्या खोलीत काय? राजीव, सोडा. अरे का राजीव, फुगड्या- राजीव, फुगड्या- मला सोडा. अरे जरा जोर लाव ना. राजीव. खातो रेड्यासारखा. राजीव. हे तिकडे. चिमणराव इकडे. तुमच्या मदतीला बाहेर जा आणि गेटला टाळा लावा. हा गिटला टाळू. चला.
काय रे काय झालं हिला काय बंपर, तुमच्या बंपरचा परिणाम. अरे का डोकं पिकं फिरलं की काय तीच लक्षणं दिसत आहेत. बापरे आता काय करायचं आता काय आता करायचं? काय करायचं आ, ते मी सांगते. अरे बाप. आता तुम्ही की नाही गपकन बसायचं. मला शालू आणायचा, तो मला नेसवायचा, माझ्या गळ्यात हार घालायचा आणि पायात काय घालायचा? छुम 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 छुम. आणि नाकात काय घालायचं बरं? चमकी चमकी. चमकी नाही, दोरी. त्याचं एक टोक द्यायचं बाबांच्या हातात. कशाला? मग बाबा मला खेचत 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 राजूकडे नेणार. बापरे हे काय भलतच बोलतच नाही. माझ्या राजूला तुम्ही बोलतच म्हणता बाबा. माझे राजू बोलते नाही हो. ते आता घोड्यावरून येणार, वरात घेऊन टबडक 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 टबडक. साहेब 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 काय 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 घोडा. घोडा नाही साहेब साहेब तुम्ही सांगितलं बरोबर फाटकाला कुलूप लावलं पण फाटकाच्या बाहेर आपल्या कारखान्याची गाडी आली. अरे मग हात आणा ना आपण तुमच्या सांगण्याप्रमाणे फाटकाला कुलूप घातलंय. जरा तरी डोकं चालवा ना जा घेऊन ये गाडी घेऊन येऊ. कुलूप उघडा. गाडी आली, गाडी घोडा आला, घोडा नाही कारखान्याची गाडी आली मसाल्याची. गाडी आली, गाडीतून वरात आली. आता आपण सगळ्यांनी वरातीत नाचत गाजत जायचं. राजीवची वरात आली, वरात आली. वरात आली. ही चालली. अरे अगं 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 गाडी अरे अरे अरे, एक मिनिट. अरे, गेले 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 गेले. या कुठे गेला होतास कामासाठी गेलो होतो. तू आणि कामासाठी काय शुद्धीवर आहेस ना अगदी 100%. नशा पाणी न करता अक्कल हुशारीने बोलतोय. कळली तुमची अक्कल हा. इथे बहिणीला बरं नाही आणि बाहेर फिरतोय तिच्याच कामासाठी गेलो होतो, पण ते नंतर सांगतो तुम्हाला. या दैनिक दुपारवाल्याने काय घोळ घातलाय तो बघा. आता काय नवीन आणखी तुमची भानगड छापली आहे. माझी भानगड मग नाहीतर काय. हे बघा ह्याच्यात लिहिलेलं आहे, काय लिहिलंय वाचून दाखव. टाक ऐका. तुम्ही बसताय ना, बसा. ऐका. बापाच्या दुष्कृत्यामुळे मुलीला वेळ लागले. हळू 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 ऐकेल कोणतरी बापाच्या दुष्कृत्यामुळे मुलीला वेळ लागले. अरे मला ऐकायला एवढं तरी मोठ्यानं बोल हो हो हो. बापाच्या दुष्कृत्यामुळे मुलीला वेळ लागले. हा येथील सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी, हे बघा मसाल्याची पण जाहिरात केली आहे त्यांनी. पुढे वाच रे हा. येथील सुप्रसिद्ध मसाल्याचे व्यापारी बाबूराव वरवंटे यांच्या कन्येला वेळ लागले असल्याचे समजते. या अनिष्ट घटनेला खुद्द मुलीचे वडील जबाबदार असल्याचे बोलले जाते. बापरे तेच लिहिले याच्यात, बापच जबाबदार आहे असं लिहिलेलं आहे त्याच्यात. तर कुमारी वर्षा या गुणी तरुणीचे सुप्रसिद्ध कवी राजू यांच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी प्रेमविवाह करण्याचे निश्चित केले होते, परंतु बाबूराव वरवंटे यांनी या घटनेला विरोध केल्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेबद्दल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून बाबूराव वरवंटे यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. संपलं नाही संपलं, खरा मजकूर पुढेच आहे. आणखी आहे मग काय वाद वाद बाबूराव वरवंटे हा. या इसमाच्या अनेक भानगडी असल्याचे समजते. भानगडी हो, भानगडी लिहिले बाबा याच्यात. ते वाच रे तू हा. तर बाबूराव वरवंटे यांच्या बऱ्याच भानगडी असल्याचे समजते. हा, कारखान्यातील कामगारांवर बरीच वर्षे अन्याय चालवलेला असून या माणसाच्या हिशोबामध्ये पण बरेच गडबड घोटाळे असल्याचे समजते. परंतु सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जवळ घेऊन निवडणुकीला त्यांना पैसा देऊन त्यांनी ही प्रकरणे दाबून ठेवले असल्याचे समजते. आता येऊ ते पैसे मागायला होते देतो तुला पैसे हा आता. दैनिक दुपारमधून आम्ही लवकरच या प्रकरणी अटम बॉम्ब टाकणार आहोत. अरे टाक टाक मी काय घाबरत नाही पण इकडे रे काय हो, त्या पेपराचा खप चांगला आहे का रे आता ज्या अर्थी ही जाहिरात बघून वर्षाला पाहायला वर आले त्या अर्थी खप चांगलाच असणार. शिवाय चिमणराव काय म्हणतात माहितीये ना, काय म्हणतात की ह्या इथे जाहिरात दिल्यापासून या पेपरमध्ये आपल्या मसाल्याचा खप फार वाढलाय. अच्छा 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 आणि बाबा एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? काय काय अहो, तुमच्या हा बदनामीचा मजकूर लिहिताना त्याने छपाईची एकही चूक केलेली नाहीये. कशी करणार मग? आमची बदनामी आहे ना मग? बरोबर लिहिलंय सगळं त्याने हा. तुला सांगतो डोकं फिरायची वेळ आली आहे माझी तुमचं हो आधी वर्षाचं ठिकाणावर येऊ दे ना. नाही म्हणजे मी दोघांना कसं सांभाळणार. बरं ते जाऊ दे. मी मगाशी बोललो ना तुम्हाला की मी ते कामासाठी गेलो होतो, वर्षासाठीच. काय काय मग तिच्या वेळेवर मी उत्तम इलाज शोधलेला आहे.
काय काय हा अहो, आपल्या चिमणरावांच्या ओळखीचे मांत्रिक आहेत हा मग त्यांच्याकडे गेलो होतो जबरदस्त पॉवरफुल आहेत हा. हा, मोठमोठी वेळं उतरवली आहेत त्यांनी एकदम हातखंड आहे त्यांचा मोठमोठे मंत्री सुद्धा जातात त्यांची पण वेळं उतरवली आहेत त्यांनी काय नाव काय कोणाचं मंत्र्यांचं मंत्र्याचं नाही रे मांत्रिकाचं. हा मांत्रिकाचं बाबा बुडबुडानंद बाबा बुडबुडानंद. विचित्र आहे ना जरा हो. पण अशी लोक असतात विक्षिप्त हो पण मी काय म्हणतो माहितीये ना तुम्हाला त्यांनी कोणाकोणाला वेळ उतरलाय? पॉवरफुल आहेत एकदम हा म्हणजे बघा तुम्हाला सांगतो उदाहरण आपलं हा एका मागे केंद्रीय मंत्र्याच्या पंतप्रधानांनी काढून टाकले होते हा. त्याला मग ते काय करायचे केंद्रीय मंत्री ते खुर्चीवर बसायचे माझं मंत्रीपद असं बोलायचे बाबा बुडबुडानंदांनी काय केलं हे झाप मंत्र टाकला वेळ एकदम उतरलं इतकं उतरलं पुढच्या निवडणुकीला उभेच राहिले नाहीत तुम्हाला ती दुसरी प्रसिद्ध नटी माहिती आहे काय ती नट्यांचं मला विचारू नको. हा ते तुम्हाला कसं माहिती असणार नाही का तर तिने काय केलं माहिती ना तिने काळा पैसा बाथरूम मध्ये लपवून ठेवला होता मग मग काय इन्कम टॅक्स वाल्यांना कळलं ते लगेच आले झडती घ्यायला सुरुवात केली तिने काय केलं बाबा बुडबुडानंदांना फोन लावला हा लगेच फोन लावला तिकडे बाबा बुडबुडानंदांनी उचलला आणि तिकडून मंत्र म्हटल्यावर काय नोटा गायब. नोटा गायब. मग सांगतो म्हणजे काय झालं नोटा तिथेच होत्या पण इन्कम टॅक्स वाल्याला दिसल्याच नाहीत ना. अरे वा 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 इन्कम टॅक्स वाले फसतात म्हणजे हा मोठा मांत्रिक आहे. हो ना आपल्यामध्ये खात्री करून घेतली पाहिजे. बरोबर अहो काय चिमणराव सांगायला लागले ना तेव्हा माझाही विश्वास बसला नाही हा. पण म्हटलं उपाय करून पाहायला काय हरकत आहे? वर्षाचा वेळ उतरल्याशी कारण बस. आहे की नाही मग तो वर्षाला घेऊन केव्हा जाऊया आपण? कोणाकडे अरे त्यांच्या बुवांकडे. त्यांच्याकडे न्यायची गरज नाही तेच येत आहे तिकडे एवढा मोठा बुवा येतो. म्हणजे तसे जात नाहीत ते कोणाकडे हा. पण मी त्यांना तुमचं नाव सांगितलं हा. लगेच तयार झाले मी चिमणरावना म्हटलं तुम्ही त्यांना घेऊन या हा. मी पुढे जाऊन बाबांना सांगतो बरं केलं, आहे की नाही हा. बरं ते जाऊ दे वर्षा कशी आहे मी गेलोच नाही बघायला. का हो पण बराच वेळ आवाज नाही रूम. विजय साहेब बाबा आले काहीतरीच काय हे काय बाबा इथेच आहे अहो, हे बाबा नाही हे केव्हाच आलेत बाबा आपले बाबा आलेत. हो बाबा अरे बाबा बुडबुडानंद या बाबा इथे बुडबुडा इथे बसा आपलं नाव काय असं विचारतायत बाबा. माझं नाव बाबूराव वरवंटे आणि हा माझा बुडबुडा आपला मुलगा. बुडबुडा मोठा बुडबुडा की धाकटा बुडबुडा असं विचारतायत बाबा. धाकटा धाकटा. धाकटा आणि बाबा हे क्षणभंगुरानंद बाबांचे शिष्य. अच्छा अच्छा. बाबा फक्त बुडबुडा बुडबुडा का म्हणतात? हो कारण बाबांच्या मते माणसाचं जीवन म्हणजे एक बुडबुडा आहे अशी बाबांची बुडबुडी आहे. नाही म्हणजे श्रद्धा आहे. बुडबुडा 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 बाकी सगळं शून्य. म्हणूनच बाबा त्याच्याशिवाय काही बोलत नाही आणि बाबांच्या बुडबुड्यांचा म्हणजेच बडबडीचा अर्थात म्हणण्याचा फक्त मलाच अर्थ कळतो. अच्छा अच्छा अच्छा. बुडबुडा दुपारचे 12 बुडबुडे बाबा. दुपारचे 12 वाजले बाबा. बुडबुडा बाबा म्हणतात मुलीला लवकर आणा. हा हा आणतो ना. मुलीला. ये. चला थांबा तुम्ही थांबा मी आलो लवकर या 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 राजा की आएगी बारात रंगी राजीव बाई ते राजू नाहीयेत ते आहेत बाबा बुडबुडानंद. हे राजीव नाही मग माझे राजीव कुठे गेले सापडले कुठे होता तुम्ही राजीव सांगा कुठे होता. अहो मी राजीव नाही मी तुमचा चिमणराव तिथे बसून हिशोब लिहितो. काय कविता लिहिता मग एकट्यावर लिहू नका गडे आपल्या दोघांवरही लिहा. तुम्ही कृष्ण मी राधा. अहो वर्षात ते असं काय करतायत बाबा बघा साहेब. बाबा इकडे. बाबा शांत हो शांत हो. बस बस इथे बस शांत हो बाबा शांत हो. बाबा हे असं चाललंय सगळं. बुडबुडा काय 10 रुपये पाहिजे म्हणतायत? नाही आपण घाबरू नका आता बाबा सगळं बघून येतील. राजीव राजीव बाबा म्हणतात हा राजीव कोण आहे त्याला आणा. अरे ते नकोय म्हणून तर हे चाललंय सगळं. बाबा मी काय म्हणतो आपण त्याला एकदा आणूया हिच्यासाठी.
ठीक आहे बघ बाबा तू काय म्हणतोस ते बुडबुडा 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 बाबा बाबा बुडबुडा बुडबुडा काय करताय हे बाबा पूर्वी रेकॉर्ड डान्स करायचे असे असतात ते बोलू नका बाबा मंत्र म्हणताय बुडबुडा 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 अरे च्या चमत्कार बुडबुडा आला बाबा राजीव राजीव तुम्ही आलात आता मला सोडून कुठं जायचं नाही हा तुम्ही नाही जाणार पण बाबांची इच्छा असेल तर ठीक आहे मी बाबांना विचारते बाबा या बाबांना नाही मग त्या बाबांना बाबा चला आशीर्वाद घेऊया बुडबुडा 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 थांबा 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 इकडे मला दोघांचा जरा संशय येतो बुडबुडा असं काय करताय ते कोपतील ना बाबा तुम्ही असं काय विचारू नका बुडबुडा मला खरं सांगा आता फोन लाव पोलिसांना फोन लाव बुडबुडा बुडबुडा बाबा बाबा मी सगळं सांगतो तुम्हाला हे दोघं माझे मित्र आहेत आणि हा सगळा बनाव माझाच होता हवं तर मला पोलिसांच्या स्वाधीन करा बुडबुडा 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 कानाखाली बुडबुडा मी नूतन कुमार मी रामदास मी ओळखलो तुम्हाला सगळ्यांना ओळखलो तो आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही जी नाटकं करताय मला काय माहित नाही ते काय काय अरे प्रेम करत जरा सरळ बोला काय करतो अरे मी फक्त बघवतो तुमच्या दोघांचं एकमेकांना किती प्रेम आहे माझी खात्री पटली मी तुमचं खरंच एकमेकांना प्रेम आहे अरे ही तर तुझ्यासाठी जीव द्यायला पण निघाली होती तुझ्यासाठी बापाला फसवते वेळ लागल्याची ऍक्टिंग करत होती म्हणून मी आता ठरवलंय तुमच्या दोघांचा बुडबुडा बुडबुडा पण बघा सासरी बुवा जरा जपून नाही म्हणजे जावई भणंग आहे आणि मुलगी खर्चिक आहे हरकत नाही मी तुम्हाला घर जावे करून घेणार बापरे, म्हणजे मी आलो म्हणजे तुम्ही इथे राहा आणि माझ्या मसाल्याची ऍड पण करा अरे वा. अरे साहेब आता एवढा मोठा मोबदला मिळतोय म्हटल्यानंतर मग मसाल्यावरच काय हो आम्ही तुमच्यावर पण कविता करू नमस्कार या. गुरवंटे या 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 बरं झालं तुम्ही आलात या काय आमची बदनामी चालवली बदनामी मी मग आपल्या चिरंजीवांना विचारा ते यांनी बाबा सांगितलं होतं बाबा 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 मला क्षमा करा बाबा का हे पण तू किती नाटकं करतोय हे यांच्यासाठी हं. मग काय आता माझ्या जाहिरातीचे पैसे कधी देणार तुम्ही अरे, नंतर सारे मपद सा रे मपद सा पद सा रे सा